संस्कार म्हणजे काय असं जर का कोणी विचारलं तर दैव जात दुःखे भरता दोषणा गुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर ही लाईन ऐकताना मला तेव्हाही घाईवरून यायचं, आजही येतं. ही जी समज आहे ना संस्कारांची ती अशी असावी असं मला वाटतं. आज नुसतं जेव्हा म्हणतात ना कोणीतरी उठून तुम्ही तुमच्या मुलांना घाला इंग्रजी माध्यमांमध्ये आणि मग मराठीची बोंबाबोंब करा. अरे समजून घे, आमच्याकडनं ती चूक झालेली आहे. तुम्ही नवीन मुलांना, नवीन तरुण मुलांना तुम्ही बोलूच शकत नाही. माझ्या लहानपणी मला गणेशोत्सव आवडायचा. आता असं वाटतं किती हा ढणढणाट. तू मला जादू करतोयस असं सांग, तुझ्याकडे 10 वेळा येईल. अदरवाईज तू मला त्याच्या नावाखाली काहीतरी भूपकगिरी करत असशील. गर्व नाही तर माज आहे मराठी असण्याचा. का रे बाबा, का माज आहे तुला? तू काय केलंयस याच्यासाठी? मला एकाने फोन करून सांगितलं, तुम्हाला लाज वाटते का सावरकरांचा सिनेमा येत असताना असा थिल्लर सिनेमा तुम्ही त्याचं प्रमोशन करताय? संपूर्ण चूक आणि संपूर्ण बरोबर असं कुठलंही कॅरेक्टर कसं असेल? बाबांनी मला फार महत्त्वाचं सांगितलं होतं, ॲक्टर तुला लोक बनवतात आणि ते कधी बनवतात हे सांगता येत नाही. ह्या क्षेत्रात तुला नाव झाल्यानंतर केलं. हॅलो दादा. नमस्कार. कसा आहेस? उत्तम. हाऊ आर यू? तू कशी आहेस? मस्त चाललंय. छान. निवांत. नाही तुमचं खूप छान चाललंय. म्हणजे मी सुरुवातीलाच सांगेन की आरपार साठी मनपूर्वक शुभेच्छा आणि खूप छान चाललंय. बॉईज टॉक हे आपलं सेगमेंट आहे. हो. आणि हे नाव ऐकल्यावर तुला काय वाटलं? म्हणजे आपण आज काय बोलणार असू? बॉईज टॉक मध्ये मला का बोलवलंय? मेन स्टॉक असं तर ठीक होतं. पण यू आर बॉय ॲट हार्ट. आय एम किड ॲट हार्ट. पण छान, धन्यवाद. मनापासून बरं वाटलं. सो बॉईज टॉकला एक नेगेटिव्ह कनोटेशन आहे की 4 मुलं एकत्र आल्यावर काय बोलत असतील, तर ते टवाळक्याच करतात किंवा डबल मिनिंग्सच बोलतात. पण असं काही नाही आहे. मुलं एकत्र आल्यानंतर अनेकदा आपल्या रिलेशनशिप्सबद्दल बोलतात का मला माहीत नाही. मी मुलगी आहे त्यामुळे मला तुम्ही नक्की काय बोलता, तुम्ही कुठच्या टप्प्यात वयाच्या नेमकं काय बोलता हेही इंटरेस्टिंग असू शकतं. म्हणजे लहानपणी तुम्ही काय बोलायचात, मोठेपणी तुम्ही काय बोलायचात. सो या सगळ्याचा आढावा एक आपण आज घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तुझ्या चष्म्यातून. अगदी. आणि मला लहानपणीपासनं तुला जाणून घ्यायला आवडेल की तुला आता जनरली विचारत असतील कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये की लहानपणी तुझं तू म्हणजे प्रवासाची सुरुवात कशी झाली किंवा तू इंडस्ट्रीमध्ये कसा आलास. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. माझा प्रश्न असा आहे की तू लहानपणी मुलगा म्हणून कसं स्वतःला एक्सप्लोअर केलंयस किंवा तुझ्या अशा आठवणी आहेत का की मुलगा म्हणून त्या तुला आत्ता सांगता येतील लहानपणीच्या? मुलगा म्हणून म्हणजे मला दोन्ही अर्थाने विचारायचं आहे तुला की एक तर मोठं होत असताना हा एक मुद्दा आहे आणि स्वभाव म्हणून एक आहे. बरोबर. म्हणजे मुलगा म्हणून जे संस्कारक्षम वय असतं त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने घरातलं वातावरण असतं आपण तसेच त्यावेळेला त्याच संस्कारांमध्ये मोठे होत असतो. अपब्रिंगिंग ज्याला म्हणतो आपण. तुमच्या घरामधल्या सिस्टीम्स तुम्हाला त्यावेळेला मोठं करतात. एकतर तुम्ही बंडखोर होता त्याच्यामध्ये, त्या मान्य होत नाहीत म्हणून, किंवा मग ते अत्यंत मनापासून मान्य करतात. मला असं वाटतं मी दोन्ही मधला मार्ग निवडला असावा. कारण काही गोष्टींच्या बाबतीत मी बंडखोरही होतो पण काही गोष्टी मला अगदी मनापासनं जसं आई-वडिलांनी सांगितलंय, शिकवलंय त्या पद्धतीने करायला आवडायच्या किंवा त्याच्यावर विश्वास होता असं आपण म्हणूया. आणि म्हणून मी अत्यंत महत्त्वाचं तुला विचारलं की तुला नक्की मोठं होताना त्या वयात असं ज्या मुलांना खूप बालपणीचं म्हणजे अगदी 5वी मी 4थीत होतो आणि मी 5वीत होतो असं खूप आठवतं. त्यांचं मला फार कौतुक वाटतं. मला काल काय जेवलो मी ते आठवत नाही. 5वी-बिचवीतलं काही आठवेल असं मला वाटत नाही. पण मी एक साधारणतः आपल्याला त्या वयात काय होतं, आजूबाजूची परिस्थिती काय होती माझ्या आणि त्याच्यातनं मी कसा वाढत गेलो ह्या संदर्भातलं मी थोडंसं बोलू शकेन. माझी शाळा मॉडर्न हायस्कूल आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होती. मी मराठी मीडियममध्ये शिकलेला मुलगा आहे आणि ज्यांनी पहिल्यांदाच सांगतो की ज्याचा मला आनंद आहे आणि माझं काहीही नुकसान त्याच्यामुळे झालं नाही. किंबहुना माझ्याकडे अजूनही आमच्याकडे गणपती, गौरी, सण, वार अशा सगळ्या गोष्टी
आई बाबा अगदी व्यवस्थित करतात. आत्ताच गणपती संपले आहेत, तर 75 वर्षाची आई आहे माझी, पण तरी देखील तिने गौरीला सकाळी उठून तो 11 भाज्यांचा स्वयंपाक बिपाक असं सगळं. सो ती जी एक बाजू आहे ती आमच्याकडे खूप स्ट्रॉंग होती. पण अर्थातच बंडखोरी आपण ज्याला म्हणू ती अशासाठी होती की मी सगळ्याच गोष्टींना जसं तसं मान्य करायचं नाही. मला कधीच अंधश्रद्धेच्या संदर्भात आपुलकी वाटली नाही किंवा त्याच्या संदर्भात कधी वाटलं नाही. मला प्रश्न विचारावासे वाटायचे. बाबा पण सांगतात की फक्त कधी ह्याला हे जाऊन नमस्कार करून ये, तर मला कधी तसं वाटलं नाही. मग कधीतरी त्याचं उत्तर श्रद्धा असं यायचं की नाही श्रद्धा असते. म्हणजे श्रद्धा असेल तर ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी जरूर करीन, तुमची श्रद्धा आहे तर म्हणून तर डेफिनेटली करीन. पण मला तोपर्यंत हात जोडायला आवडणार नाही जोपर्यंत मला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये काहीतरी एक तथ्य आहे असं, आणि माझ्या बुद्धीला ते चुकीचंही असू शकतं. मी असं अजिबात म्हणत नाही आहे की म्हणजे त्याच्यातनं विषयातनं विषय निघून जाईल म्हणून, पण मला कधी बुवाबाजी, कुठलाही महाराज, कुठलंही असं कधी त्यावेळेला भावलं नाही. बरोबर. हे झालं संस्कार किंवा आपण कारण आपल्याकडे काय आहे, संस्कार हे 16 संस्कारांपैकीच मानले जातात. हां, म्हणजे आपल्याकडे हिंदूंचे 16 संस्कार जे आहेत, मुंजल हे ते सगळं तशापैकी. फार पु ल देशपांड्यांचा एक फार संस्कार नावाचा एक लेख आहे, त्याच्यात त्यांनी फार मस्त म्हणलं आहे की समाजाच्या वागणुकीतून सिद्ध होते ती संस्कृती, ते संस्कार. घरात शिकवतात किंवा देवासमोर आपण पर्वचा म्हणणे हे तर आहेतच. बरोबर. सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते म्हणणे किंवा संध्याकाळी पर्वचा म्हणणे, ह्यानी मला स्वतःला काय मिळालं तर अतिशय, मी आत्ता म्हणतो ना जे की जे हे मला स्वच्छ बोलावं कसं किंवा ते उच्चार कसे असावेत, तर मी त्याच्यातनं ते घेतलं असं म्हणूया आपण. हां, पण मला भयंकर त्रास व्हायचा जेव्हा आपण घरातला कचरा नुसताच बाहेर टाकून देतो किंवा म्हणजे मला असं वाटतं की समाजातनं जे सामाजिक भान, सामाजिक संस्कार, सोशल डिसिप्लिन असे जे आहेत ते मला जास्त कायम महत्त्वाचे वाटत आहे ह्या संस्कारांपेक्षा. हे महत्त्वाचे असतीलच, प्रश्नच नाही, पण मला आपण सिग्नल तोडायला नको. काय वाटेल ते झालं तरी आपण सिग्नल तोडायला. अरे बरेच लोक गेले ना पुढे. काय होतं, माझ्या लहानपणी इतकं जास्त ॲग्रेशन नव्हतं, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूच. पण माणूस म्हणून घडताना मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी मी बघत आलो. बऱ्याचदा असं म्हणजे माझ्या आईच्या तोंडून मी नेहमी ऐकते की संस्कार ही जितकी सांगायची किंवा करायची गोष्ट, म्हणजे सांगण्यापेक्षा करायची गोष्ट आहे. मग करायची गोष्ट म्हणजे कशी, तर मी एखादा गरीब दिसला समोर आणि त्याला माझ्या ताटातलं वाढलं तर ते तू बघितलंस तर तूही ते करशील. एक्झॅक्टली. सो हे एक्झॅक्ट असे रिफ्लेक्ट होत असतात. मी सांगू का संस्कार म्हणजे काय असं जर का कोणी विचारलं तर आमच्याच नाटकामध्ये चांगलं वाक्य आहे की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती असलेल्या चांगल्या वाईटाचं ज्ञान आणि मी या समाजाला काहीतरी देणं लागतो याचं असलेलं भान म्हणजे संस्कार. किती सुंदर आहे. बरोबर आहे. माझ्या सख्या भावानी आदित्य इंगळेंनी हा कार्यक्रम लिहिला त्याच्यात आहे. पण मला सारखं वाटत आलं की संस्कार म्हणजे माझे बाबा घरामध्ये कायम आईला मदत करत असं, म्हणजे सकाळी उठून चहा करणे सगळं. अजूनही आज वयाच्या 80 वर्षात ते सकाळी उठून आधी चहा करतात आणि आईला उठवतात की चहा कॉफी तयार आहे. तर हे त्यांच्या वागण्यातनं त्यांनी सिद्ध केलं. त्याचमुळे मला आईला स्वयंपाकात मदत करावीशी वाटते. बरोबर. तर मला असं वाटतं की हे जे काय म्हणतात देवाणघेवाणपेक्षाही ही जी समज आहे ना संस्कारांची ती अशी असावी असं मला वाटतं. आणि ते कोणाच्याही प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे असतात. ते कोणाच्या घरात नाहीत आणि कोणाच्या घरात आहेत हा मुद्दाच नाही आहे. बरोबर. तू अंधश्रद्धेचं एक म्हणालास आता की श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी, तर ह्याच्यामध्ये तो फरक कसा, म्हणजे त्या वयामध्ये आपण तसे म्हणजे काय चांगलं काय वाईट हे समजण्याच्या तितकं वय आपलं नसतं कदाचित, पण मग ते तुला कसं ओळखता येत होतं? नाही, ओळखता येत होतं पेक्षाही जाणवत होतं, वाटत होतं.
मी म्हणलं तसं की आत्ता कदाचित त्यावेळेला ते चुकीचंही असेल, पण त्यावेळेला जाणवत होतं. माझं वाचन पहिल्यापासून चांगलं होतं. मला वाचन करायला अजूनही खूप आवडतं. वेगवेगळ्या विषयांवरचं वाचन करायला आवडतं. तर कदाचित मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा मला जे वाचनात आलं, पु ल देशपांड्यांचं असेल, म्हणजे जे तेव्हा आवडीचं वाटायचं, आजही वाटतंच, प्रश्नच नाही. पण तेव्हा मग हे अशा पद्धतीचा कुठला तरी लेख वाचला किंवा धरून चाल, तुला आता माहिती असेल की नाही मला माहीत नाही, पण नरहर कुरूंकरांचं लेखन होतं, त्याच्यात ते वाचलं बरंचसं. त्याच्यानंतर भारतीय विवाह संस्थेचा इतिहास सारखं एखादं पुस्तक वाचलं किंवा विका राजवाड्यांचं. त्याच्यानंतर दाभोळकर, अर्थातच आम्ही तरुण होतो तेव्हा दाभोळकरांची आणि खूप ती संस्था अंधश्रद्धा निर्मूलन ती खूप जोरात काम करत होती आणि अशा पद्धतीचे त्यावेळचे संस्कार होते. तर माझं स्वतःचं मत हे काही मला आतनं वाटलं, ह्यातनं तयार न होता जे लोकांनी सांगितलं आहे, लोकांचं वेगवेगळं वाचन केल्यानंतर मला जे जाणवत आहे त्याच्यातनं तयार होतं, जे मला पटत होतं ते. त्यातल्या काही गोष्टी नंतर गळून पडतात, काही गोष्टीचं काठिण्य निघून जातं. तुम्ही त्या वयात असता तेव्हा तुम्ही फार ठाम असता की नाही असंच, पण त्याचं समज वाढली की कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे माझं ह्या बाजूचं किंवा त्या बाजूचं काठिण्य जे असतं मताला आलेलं ते थोडं निघून जातं. जायला हवं की तुम्ही फक्त एकाच ठाम मताचे असता कामा नये, तुम्ही दुसऱ्याचा मतही का आहे याचा विचार केलात तर फार मजा येते, की इंटरेस्टिंग वाटायला लागतं. पण मला असं वाटतं, तू म्हणतेस तसं, की कदाचित माझं त्यावेळेला ते वाचन होतं आणि त्यावेळच्या वाचनात, आणि ते वय कसं असतं की काहीतरी बंडखोर वाचलं, काहीतरी असं वाचलं की वाटतं अरे हां हे बरोबर आहे, हे असंच पाहिजे आणि सगळ्यांनी असंच, म्हणजे खरं पण आहे, म्हणजे बुवाबाजी ही नसावी हे मला तेव्हाही वाटत होतं. कोणीही हातातनं काहीतरी काढून दाखवणारा माणूस हा मला तेव्हाही जादूगारच वाटायचा. मला त्याच्या स्किल्सचं कौतुक वाटायचं. डेफिनेटली मला स्किल्सचं अजूनही कौतुक वाटतं की कोणी कसं काय असं नुसतं करून एक काहीतरी काढून दाखवतं, जे जादूगार करतो. टोपीतनं ससा काढतो, टोपीतनं काय अजून एक काढतो, पण तो मी जादू करतो आहे हे सांगून करतो, त्यामुळे तो मला फसवत नाही. ॲट द एंड ऑफ द डे ही जादू आहे. मी तुम्हाला, आणि मी जादूचा प्रयोग बघायला फसायला म्हणूनच जातो ना, म्हणजे तिथे क्लिअर नाही आहे का, आणि मी स्वतःला अचंबित करून घेतो. जे मेंटलिस्ट असतात, तर मला असं वाटतं की हे सगळे बुवाबाजी ही तीच गोष्ट असावी. त्यांना बरोबर कळलं बघ न सांगून, हा, म्हणजे ते जे असं आहे ना की त्यांना बरोबर कळलं बघ, ते महाराज म्हणजे हो हो हो, नाही याच्याने नाही होत. म्हणजे तू मला जादू करतोयस असं सांग, मी तुझ्याकडे 10 वेळा येईन, परत परत लोकांना घेऊन येईन. अदरवाईज तू मला त्याच्या नावाखाली काहीतरी भंपकगिरी करत असशील, तो होतो नाही. तुमचा हेतू क्लिअर असावा, निदान तेवढा तरी असावा. ॲब्सोल्युटली. मत बनवताना, म्हणजे आता तू जे खूप छान उदाहरण सांगितलंस की मत बनवताना तू वाचलंस, तर आपण मत बनवताना काय काय करावं? म्हणजे आजकालची पिढी तसं सांगायला गेलं तर विचार. याचं सोपं उत्तर विचार हेच आहे. म्हणजे विचार सुद्धा तुमच्या वाचनातनंच समृद्ध होतो. एवढी तर एक गोष्ट आपण मान्य करायला हरकत नाही की तुम्ही आपल्याकडे बघ, इंग्रजीमध्ये आहे शब्द वेल रेड, बरोबर, चांगलं वाचलेला इज अ वेल रेड पर्सन, बरोबर आहे. आपल्याकडे काय आहे, बहुश्रुत, बऱ्याच जणांचं ऐकलेला, बरोबर. तर वेल रेड आणि बहुश्रुत ह्या दोन्ही गोष्टी आपण करायला हव्या. निदान आपल्या आपल्या पुरत्या तरी करायला हव्या. त्याच्यावरचं चिंतन हवं, त्याच्यावरचं स्वतःविषयीचं मनन हवं. आणि तुझ्याच, म्हणजे कोणीतरी प्रचंड गंभीर तोंड करून बसायचं काहीच कारण नाही आहे. मला तर फारच वेगवेगळं वाचायला आवडतं आणि बघायला आवडतं, पण बहुश्रुत ह्याच्यासाठी तुला दुसऱ्याचं ऐकणं तर गरजेचं आहे की नाही. बरोबर. तू आता मला जो प्रश्न विचारते आहेस, तो प्रश्न मी पूर्ण ऐकायला तर हवा की नाही. दादा हे असं असं झालेलं असताना तुला कसं वाटलं, तर मी त्याच्यावरचा विचार मांडू शकेन. तर मला असं वाटतं की तू म्हणतेस त्याचं उत्तर विचार हे आहे.
आजची पिढी वाचते का तुझ्या दृष्टीने? तुला काय म्हणजे जरूर वाचते. आय एम व्हेरी हॅपी. मी माझ्या मुलाच्या उदाहरणावरून सांगेन, त्याच्या ग्रुप माझा काही सगळ्यांचं मी काही असं नाही आहे ना की आपण सगळ्यांच्या बाबतीत शेवटी ती गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. अतिशय अगदी बरोबर. पण वाचनाची माध्यमं बदलली असतील. माझ्या मुलाला वैयक्तिक आज मला आनंद आहे की मराठी असून सुद्धा जगभरातलं साहित्य त्याला वाचायला आवडतं, त्याला मराठी उत्तम येतं. आणि तो माझा एक माहितीतला मुलगा आहे की जो अजूनही पुस्तकं विकत घेऊन पुस्तक वाचतो. पण म्हणजे पुस्तक विकत घेऊन वाचणाराच शहाणा आणि किंडलवर वाचणारा त्याच्यात काही अर्थ नाही असा मी अजिबात नाही. कशाही पद्धतीने वाचा, काहीही वाचा, पण वाचा, वाचन चालू ठेवा. कुठलं तरी एक गोष्ट अशी असते की वाचन चालू ठेवा याचा अर्थ फेसबुक वाचा असं नाही आहे त्याचा अर्थ माझ्या मनात तरी. कारण तिथे जी मतं आहेत किंवा तिथे एकसंध काहीतरी वाचायला होत नाही. माझं म्हणणं आहे वाचन म्हणजे काय तर एखादं पुस्तक, पूर्ण पुस्तक, एखादी कादंबरी, एखादं ललित लेख की जे तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंत एका विशिष्ट गोष्टीचा अनुभव देतं. मग ती गोष्ट बाजूला ठेवून त्याच्या विरोधातली दुसरी कुठली तरी गोष्ट वाचली तरी चालेल, किंवा विरोधातली म्हणजे विचारांच्या वेगळी. मग फिलॉसॉफी असेल, मग सस्पेन्स असेल, मग कॉमेडी असेल, विनोदी लेखन असेल, ललित लेखन असेल, कुठल्याही पद्धतीचं लेखन माझ्या मते मुलं वाचतात. वाचन माझ्या तरी पाहण्यामध्ये अशा पद्धतीची कमी वाचत असतील. वाचनाचा स्पॅन कमी असेल. वाचन म्हणजे आपण ज्याला म्हणतो एकाग्रता, ह्याचा स्पॅन कदाचित कमी झाला असेल. एका वेळेला बसून अर्धा पाऊण तास, तासभर वाचत नसतील, पण वाचतात असं मला वाटतं. ज्या सर्कलमध्ये मी आहे त्याच्यापेक्षा वेगळं सर्कल जिथे आहेच की जिथे म्हणजे मला नाही सर मी आत्तापर्यंत एकही पुस्तक पूर्ण वाचलं नाही अशीही मुलं माहिती आहेत. पण मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडे त्यांच्यासाठी त्यांनी वाचावं ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर. आता आम्ही परत मागे येते. तू आता इतकं छान आणि प्रगल्भ बोलतोयस. प्रगल्भ नाही, मला जे वाटतं ते बोलतोय, पण आमच्यासाठी ते प्रगल्भच आहे. तर तू शाळेमध्ये असाच होतास की शाळेत काही वेगळं चित्र होतं? म्हणजे तुला अजिबात अभ्यासाची आवड गोडी नव्हती असं काही होतं का? हा, मला अशी काही फार गोडी अभ्यासाची, मला काही फार उत्तम मार्क मिळत होते असाही मुद्दा नाही आहे. पण मला प्रश्न नक्की पडायचे. शाळेमध्ये कदाचित वांड मुलगा होतोच मी, पण शाळेमध्येच असताना नाटकाची ही आवड लागली. त्याच्यामुळे एक बंडखोरी येते, वेगवेगळं वाचन येतं. 5वी 6वी 7वी अशाच कधीतरी असेल जेव्हा शाळेमध्ये ती नाट्यवाचन स्पर्धा असायची आमच्या वेळेला, सकाळ नाट्यवाचन स्पर्धा. तर त्याच्यामध्ये मग आमच्या सरांनी मॅडमनी आम्हाला अरे हा बरं बोलतो, मग त्याला तिथे अभिवाचन करायला घाला, मग तिथे कुठेतरी घाला. माझ्या घरी कदाचित ते संस्कार होते. म्हणजे माझे वडील उत्तम व्हायोलिन वाजवत असत, माझे आजोबा गात असत. त्याच्यामुळे एक गाण्याचे, संगीताचे, त्याच्यानंतर साहित्याचे हे संस्कार घरामध्ये होते डेफिनेटली. म्हणजे लहानपणापासून मला कुसुमाग्रज, लता मंगेशकर, सुधीर फडके, गदी माडगुळकर ही सगळी नावं, खळे काका, ही सगळी नावं मला माहिती होती. विंदा करंदीकर, की ज्यांचं वाचन, ज्यांच्यामुळे आपण समृद्ध व्हावं असं आमच्या वडिलांचे अत्यंत भाबडे आणि छान विश्वास होते. की गीतरामायण मुलांना एकदा दाखवलं की त्यांच्यात फरक पडेल, किंवा ते फार मी माझ्या वडिलांना, आईला चांगली कविता ऐकताना, चांगलं गीतरामायण ऐकताना, म्हणजे गीतरामायण एक चांगलंच आहे अर्थातच, पण चांगल्या पद्धतीने ऐकलेलं पाहिलं आहे. म्हणजे त्याचं ग्रहण कसं करावं अशा पद्धतीचं म्हणतोय मी. आणि मग त्याच्यातनं त्यांचा कंठ दाटून आलेला मी पाहिला आहे, जे माझंही आज होतं. हो, म्हणजे ही आठवण प्रतिभाताईंनीच मला सांगितली की तुमचा गो टू एक मुद्दा असायचा की गीतरामायण तुम्ही दोघं मिळून ऐकायचं. अगदी प्रश्नच नाही.
कारण मला अजूनही असं वाटतं की ही ओळ एखाद्याच्या हातून निवड, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर ही लाईन ऐकताना मला तेव्हाही घाईवरून यायचं, आजही येतं की अरे क्या बात आहे, हे काय किती सोप्या शब्दात. म्हणजे आपण म्हणतो तसं की कवितेला साहित्यातला सर्वोच्च प्रकार मानला गेलेला आहे जगभरात. तो का आहे त्याचं कारणच ही महान कवी मंडळी आहेत. बरोबर. की 2 ओळींमध्ये काहीतरी एक आयुष्याचं सार किंवा गमतीशीर काहीतरी तुम्हाला ते देतात. म्हणजे चांगले कवी. बरोबर. रला प काय, रला र टला ट कविता जुळे अप असे पण काही कवी असतात, पण तसा मुद्दा नाही आहे. जे तुम्हाला विचार मांडतात कवितेत ना, असे उत्तम कवी आहेत. आता तूच म्हणालीस तिथे वैभव जोशी येऊन गेले, किशोर कदम असतील, आमचं संदीप खरे मित्र आहे, अनेक आहेत, गुरु ठाकूर आहे. आज फार छान लिहितात सगळेजण. आणि तर तो एक आमचा विषयाला इकडे तिकडे जायच्या आधी तसा होतो मी शाळेमध्ये. ते होतं. बंडखोरी पण खूप होती, मारही खूप खाल्ला, पण त्या माराचं काही वाटायचं नाही. अर्थात हा पुन्हा वेगळा विषय झाला. त्यावेळेला माराबिराचं काही वाटायचं नाही ग. किती मार खाल्ला भरपूर. त्याच्यात काय होतंय, गणितं आली नाहीत की आईनी शिकवताना मारलेलं आहे, चुका केल्या. माझ्या वडिलांनी कधी हात नाही लावला मला, एकदाही नाही, म्हणजे चुकून पण नाही. पण शाळेमध्ये अगदी व्यवस्थित मार खाल्लेला आहे, काही प्रश्नच नाही. वर्गात बोलतो म्हणून म्हणजे भाषा, हे म्हणतात तसं पुलंचं वाक्य आहे तसंच आहे की भाषा ही माझ्या अत्यंत आवडीचा मुद्दा होता. त्यामुळे ती सतत वापरायचा मला मोह होई शाळेत असताना वर्गात. तर ॲक्च्युली वर्गात सरांनी बोलणं अपेक्षित आहे ना, मुलांनी बोलणं अपेक्षित नाही आहे, पण ते मीही करायचो. त्यामुळे मग त्याचा जो उलटा हे असायचा तो भाषेनीच फक्त नसून हाताने पण असायचा. त्यामुळे भरपूर मार खाल्लेला आहे. पण तुला सांगू का, त्यावेळेला माराचं वगैरे असं काही भयंकर आपल्याला कोणीतरी मारलंय म्हणजे प्रचंड अपमान केलाय, आता गुरुजींना बघून घेतो, असं काही नव्हतं. 100% घरच्यांना माहिती होतं की ह्याला जर का काही 2 मुस्कडीत मारल्या गेल्या असतील तर त्याला सुधारण्यासाठी आहे. मला कधी आठवत नाही की शाळेमध्ये आई वडील तुम्ही माझ्या मुलाला कसं हात लावलात म्हणून आले आहेत. शिक्षकांपेक्षा मला जास्त येतं असं आई वडिलांना आमच्या काळात वाटायचं नाही. आजकाल तो कोण आहे शिक्षक, बघतो त्याच्याकडे येऊन. असं जर का वडीलच मुलाला म्हणत असतील तर का शिक्षकाचा मान ठेवावा असं मुलाला वाटेल. आणि दुसरा मुद्दा की होते शिक्षक त्या ताकदीचे, हेही तितकंच खरं आहे की एक गोष्ट शिकवलेली, आम्हाला काही जर का शिकवलं तर ते शिकवण्यासाठी ज्या पद्धती होत्या, आज काय दुर्दैवाने मी बघतो की मी शिकवतोय, तुला शिकायचं तर शिक. तो एक बॉन्डच नाहीये गुरु शिष्यातला. म्हणजे अगं जोरदार मारामारी आदल्या दिवशी झालेली असेल, मारामारी नाहीच शब्द, मारा म्हणजे गुरुजींनीच आपल्याला मारणे, आणि दुसऱ्या दिवशी जर का गुरुपौर्णिमा असेल तर आम्ही तरीसुद्धा त्यांच्याकडे जायचोच ना. ते तितक्याच प्रेमाने काहीतरी द्यायचेच ना, हातावर खाऊ. ही धमाल गोष्ट होती. पूर्वसुरींना अजिबातच न मानणे हेही बरोबर नाही ना. तुम्हाला जरूर तुम्ही तुमचा विचार केल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला चूक वाटतात, पण ठीक आहे ना. 2 गोष्टी जशा माझ्या चुकत होत्या कदाचित त्यांच्याही चुकत, पण आता हे काय, ही पश्चात बुद्धी आहे. हे सगळं आत्ता वाटतंय. पण तू म्हणलीस त्याचं उत्तर जरा मोठं झालं, सॉरी. नाही, पण हे खूप महत्त्वाचं तू सांगतोयस. कारण आजकाल जेव्हा रील्स येतात किंवा सोशल मीडियावरती जेव्हा ॲक्टिव्हिझम सुरू असतो तर त्यात बऱ्याचदा हे मुद्दे येतात की शिक्षकसुद्धा तसे असायला हवेत की ज्यांच्याबद्दल मुलांना ओढ वाटेल, किंवा मग असंही परसेप्शन येतं की शिक्षकांनी उगीच ओरडू नये. कुठला तरी एक मुद्दा म्हणजे उलट उत्तरं देणं हे म्हणजे मुलांच्या दृष्टीने आता उलट उत्तरं देण्याची व्याख्याच बदलली आहे कदाचित, असंही एक येत असतं. तर मी तुला कसं सांगू, हे आत्ता कारण अत्यंत ज्वलंत विषयाशी आहे. आता हे तू आणलंस म्हणजे पेक्षाही मी ते लावून घेतोय तसं उलट बोलणं. ह्याला
दोन्ही गोष्ट बाजू आहेत ना. मी एखादा मला मनापासून प्रश्न पडला तर तो प्रश्न विचारणं का, ह्याला सुद्धा उलट बोलणं म्हणू शकतात. आमच्या वेळेला म्हणायचे नाही मी सांगतोय म्हणून कर. बरोबर. आणि दुसरा मुद्दा येतो तो खरोखरीच त्या प्रश्नाचं उत्तर सरांना माहिती नसायचं म्हणून असेल. तर एखादा मुलगा खरोखरीच चांगला प्रश्न विचारत असेल की नाही मला हे जाणून घ्यायचं आहे, तर तो उलट बोलत होता का, तर त्याच्या प्रश्नांची त्याच्या त्या बुद्धीला समज पडेल अशा गोष्टींची उकल करून सांगणारे गुरुजी विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध होते. आज आपण जेव्हा म्हणतो की मराठी शाळेत मुलांना घातलंच पाहिजे, अगदी बरोबर आहे. पण मला जेन्युअनली अगदी मनापासून असं वाटतं की आज बोलीभाषेमध्ये आपण अनंत वेळा इंग्रजी शब्द वापरतो, तर पूर्ण मराठी आपण अगदी असं धरून चालूया की स्वच्छ आणि पूर्ण वेळ मराठी असं बोलणारं कोण आपल्या बाजूला आहे. ते बरोबर आहे का चूक आहे याचा माझा मुद्दा नाही, पण शाळेमध्ये निदान तेवढं मराठी तरी येणारी त्या शाळेमधले शिक्षक आहेत का? दुर्दैवाने नाही आहेत. आमचे अनेक मित्रमैत्रिणी मराठी शाळेमध्ये मुलांना घालूया, कारण आपण नुसतंच मराठीचा अभिमान म्हणून आरडाओरडा करतोय. म्हणजे मी कमीत कमी 100 जणांना हा प्रश्न विचारला असेल की आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं आपण म्हणतो आहोत, तर म्हणजे नक्की काय झालं, अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो, त्याचं उत्तर अनेकांकडे नव्हतं. नाही भारी वाटतं ना, अरे म्हणजे काय सॉलिड आपण आता, अरे म्हणजे काय, कशामुळे तुला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तर ती भाषा बोलीभाषेत आणणं आणि त्या भाषेत म्हणजे ती आता ती टिकवणं हे तुझ्या हातात आहे. तू त्याच्यासाठी काहीच केलेलं नाहीये. तुझ्या पूर्वसुरीने की भाषा किती प्राचीन आहे, ती किती वापरली गेली, त्या भाषेमध्ये काय समृद्ध साहित्य झालं, ह्या असे अनेक समजा क्रायटेरियाज असतील त्या ती भाषा ही अभिजात भाषा म्हणून जाहीर करण्यासाठी. तर त्याच्यातलं तू काय केलंयस, तर नुसतं भारी वाटतं म्हणून उपयोग नाहीये. मी ती भाषा जास्तीत जास्त वाचायला हवी, जास्तीत जास्त बोलायला हवी, एकमेकांशी संवाद साधायला हवा, अलीकडे तर सुसंवाद साधायला हवा, कारण नुसता संवाद नसतोच, होतच नाही. मला सुसंवादाची गरज आहे आता, म्हणजे हे मला अगदी मनापासून वाटतं. कारण मी आता दुसऱ्याचं बोलणं हे उत्तर देण्यासाठी ऐकतो. मला याला उत्तर द्यायचं आहे काहीतरी म्हणूनच ऐकतो मी. असं होतच नाही ना आपल्याकडे की त्याचं ऐकून घेतलं आणि मला अरे छान वाटलं याचं बोलणं, ऐकून घेतलं, तर ऐकण्यासाठी मी आता ऐकत, म्हणजे समोरच्याचं समजून घेण्यासाठी ऐकत नाही, मला उत्तरच द्यायचं आहे. तर भाषा तू आत्ता म्हणालीस तसं मराठी भाषेचा मुद्दा की जो मीच काढला, म्हणजे खरं तर कारण माझा तो आवडीचा विषय आहे की गावोगावी आपण मराठी टिकवणार म्हणतो आहोत, कशी टिकवणार आहोत. नुसतंच आरडाओरडा करून आणि भांडणं करून आणि राजकीय पोळी भाजून घेऊन आणि राजकीय मुद्दा करून आपण टिकवणार आहोत का मराठी? आपण उगाचच ह्याची 3 भाषा असावी आणि 5 भाषा असाव्यात आणि 2 भाषा असाव्यात या संदर्भात दिवस रात्र भांडण करतो आहोत, जे इतकं महत्त्वाचं. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, माझ्या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये जे शिक्षक शिकवत आहेत त्या ताकदीचे आहेत का, हे कोणी बघणार आहे का? माझ्या मराठी शाळा बंद पडत असतील तर त्या का बंद पडत आहेत हे कोणी बघणार आहे का? कुठल्याही राजकीय पक्षाला हे वाटतंय का की नाही मला ह्याच्यात पडायचं, मी फक्त माझा एक अजेंडा असेल, माझा एक मुद्दा असेल, माझा एक उद्देश असेल की मी कमीत कमी 25 मराठी शाळा उत्तम चालवून दाखवीन. असा कुठलाही राजकीय पक्ष पुढे येऊन म्हणतोय का की उत्तम मराठी शिकवणारे, सर्व विषयातलं मराठी शिकवणारे, सर्व विषय मराठीतनं शिकवणारे उत्तम शिक्षक आपण तयार करूया आणि मग त्यांना योग्य तो पगार देऊया. शिक्षणासाठी चांगला पगार असेल तर चांगली शिक्षकही तयार होतील. माझं तर म्हणणं आहे की जाऊ दे तुमच्या शहरामध्ये किंवा याच्यामध्ये गावांमध्ये असा फरक का करावा? कुठेही
मराठी शिक्षणासाठीचं चांगलं वातावरण मी तयार करीन असं कुठल्या तरी राजकीय पक्षाला वाटतं का? नाही ना. मला हा काही फार गंभीर करायचा नाही आहे, पण ही गोष्ट गरजेची आहे की नाही. तर मी माझ्या मुलाला, म्हणजे आज नुसतं जेव्हा म्हणतात ना कोणीतरी उठून तुम्ही तुमच्या मुलांना घाला इंग्रजी माध्यमांमध्ये आणि मग मराठीची बोंबाबोंब करा, अरे समजून घे, मला इंग्रजी माध्यमामध्ये मुलाला शिकायला घातलं ह्याच्या संदर्भातला फार राग नाही लोकांचा, निदान माझ्या पुरता. याचं कारण जे शिक्षण त्याला माझ्या मराठीतनं मिळत होतं ते शिक्षण, त्याचा दर्जा बघता मी तेच सांगतो ना की मी मराठीतनं शिकलो. माझ्या वेळेला शिक्षण शिकवणारी माणसं होती, त्याच्यात आणि आत्ताच्यामध्ये 100% फरक पडला आहे. तुम्ही याच्यात नाही म्हणणार आहात का? या वस्तुस्थितीलाही तुम्ही नाही म्हणणार आहात का? आणि हा संपूर्ण दोष हा आमच्या पिढीचा आहे. या नवीन मुलांना तुम्ही मराठी बोलत नाही ह्याच्यावर राग त्यांच्यावर धरण्यात किंवा त्यांना सांगण्यात काहीही अर्थ नाही. हा दोष आमच्या पिढीचा आहे. संपूर्णपणे आम्ही दुर्लक्ष केलं, आमच्याकडनं ती चूक झालेली आहे. तुम्ही नवीन मुलांना, नवीन तरुण मुलांना तुम्ही बोलूच शकत नाही. ती अतिशय हुशार आहेत, त्यांच्यामध्ये ती रुजवात झाली तर पाहिजे, ती अतिशय हुशार आहेत ते. आणि माझ्या इतकंच काय म्हणू त्याला, तंत्रज्ञानाचं किंवा आवेग त्यांच्यापर्यंत येऊन पोचला ना. बरोबर. ज्या टेक्नॉलॉजी ज्या स्पीडनी माझ्याकडे आली त्याच वेगाने, त्याच आवेगाने तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचलं. ते त्याच्यासाठी तयार होते. आम्हाला कळलंच नाही आधीचं बरोबर का नवीन बरोबर का काय बरोबर का काय. नवीन पिढीची वाट लागली आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही समजायलाच हवं की म्हणजे तुम्ही कमी पडलात, आम्ही कमी पडलो. मुलांना हे चांगलं मराठी बोलता येत नसेल तर ती चूक आमची आहे, मुलांची नाही. आणि ती सुधारायची असेल, त्याच्यामध्ये काही करायचं असेल तर मला कष्ट करावे लागतील की नाही. माझ्याकडनं चूक झाली की नाही माझ्या पिढीकडनं, तर मग मलाच सुधारावी लागेल. माझी चूक दुसऱ्या कोणीतरी सुधारायची, हे काही बरोबर नाही. असं मी एकदम वेगळ्याच विषयावरती गेलो. नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा तू मांडतोयस. ऑल्सो मला हे मात्र सांगायला नक्की आवडेल की या सगळ्या विषयानंतर सुद्धा, म्हणजे एखादा माझा 18-19 वर्षाचा भाऊ जेव्हा एखादं मराठी गाणं त्याच्या रीलवर टाकतो ना, मला प्रचंड आनंद होतो. म्हणजे असं नाहीये की ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नाही ग, असं अजिबातच नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे आम्ही आता लाभले आम्हाचं भाग्य नावाचा कार्यक्रम करतो आहोत, मराठी भाषेच्या संदर्भातला कार्यक्रम. तर त्याला तरुण पिढी जोरदार येते वैभव जोशीच्या कार्यक्रमांना. आणि एक काळ विशिष्ट आपल्याला मान्यच करावं लागेल, हे मान्य करावं म्हणजे आनंदाने मान्य करावं लागेल की मराठी पिढीला आपल्याकडे आकर्षित करण्याचं प्रचंड मोठं काम, भाषेच्या संदर्भातलं हे प्रचंड मोठं काम सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही सारख्या एखाद्या कार्यक्रमाने, सोबतीचा करार सारख्या कार्यक्रमाने केलेलं आहे. बरोबर. चांगलं मराठी ऐकायला लोक येतात, तरुण मुलं येतात. आज नाही तर जोरदार ह्या सगळ्या एकांकिका स्पर्धा इतक्या तुफान भरून वाहिल्याच नसत्या. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अनेकांना जे फक्त पूर्वीचंच चांगलं आहे अशी मंडळी, यांना काही यांचा काही दर्जा नाही असं नाक मुरडतात. पण होणारच ना, थोडासा परिवर्तनाचा काळ आहे. एक परिवर्तन चालू असताना काय म्हणतात, जुनेला जाऊ द्या मरणा लागून, असं होणारच. ते थोडंसं. आणि मी काही फार पहा मला कसं सगळं ज्ञान आलंय आणि माझं कधी काही चुकतच नाही आणि कसा एक संत वृत्ती माझ्यात आली असं अजिबात म्हणत नाहीये, मुळीच नाही. पण निदान हे म्हणायला काय हरकत आहे की नवीन पिढी, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, ते जोरदार वाचतात, जोरदार त्यांचे विचार करतात. डेफिनेटली. म्हणजे मला वाटतं की तो जो रॉनेस आहे ना, रॉनेस म्हणण्यापेक्षा म्हणजे माझ्या बोलीभाषेत खूप इंग्रजी शब्द येतात, ह्याचं मला दुःख होतं जेन्युइनली. कारण असं वाटतं की अख्खं क्लिअर, म्हणजे मी जेव्हा तारा भवाळकरांचं भाषण ऐकते आणि त्या एक सलग जे मराठी बोलतात ते ऐकल्यावरती असं काटा येतो अंगावर.
आणि असं वाटतं की हे आपण कधी बोलू शकणार आहोत. अगं पण पुन्हा तोच मुद्दा आहे की तारा भवाळकर मॅडम ह्या अत्यंत अभ्यासपूर्ण बोलतात, अभ्यास केलेत. त्यांच्या एका विशिष्ट पिढीला तेव्हा सगळेजण तसं बोलण्याची पद्धत होती. आज त्यांच्यात त्या जे बोलतात ते ऐकायला अतिशय सुंदर वाटतं. याचं कारण विचारांची तुला एकसंधता, बरोबर आहे, बरोबर, की त्याच्यामुळेच भाषा व्यवस्थित येते ना. बरोबर. तू विचारच जर इंग्रजी कारण त्या विचार मराठीतनं करतात. कोणीही जो एखादी भाषा सलग बोलू शकतो तो त्या भाषेतनं विचार करतो. म्हणून मी म्हणलं ना, ही चूक आमची आहे. तुम्हाला 2 भाषातनं विचार करायची सवय लागली आहे, त्यामुळे तुम्ही तसंच बोला. तू विचार काय मांडतेस हे महत्वाचं आहे. तू संपूर्ण स्वच्छ मराठीमध्ये जर काहीही जुनाट किंवा अतिरेकी विचार म्हणत असतील तर ते बरोबर आहेत का? नाही. इतकं तर आपण मोकळं राहूया ना. आणि एकदम तुम्हाला सांगायचं की नाही 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 तुम्ही मराठीच बोल, यापेक्षा मराठी बोला ना, आणि तर असं कसं जमेल? 10 शब्द मी तुला आत्ता सांगतो की ज्याचं इमिजिएट बोललो बघ मी, ताबडतोब मराठी तुला येत आहे का? टेबलचा मराठी शब्द तुला माहिती आहे का? टेलिफोनचा माहिती आहे का? सेलफोनचा माहिती आहे का? हेअर कटिंग सलूनचा माहिती आहे का? लिफ्टचा माहिती आहे का? ऊर्ध्वभाग असा लिफ्टला शब्द आहे, केशकर्तनालय असा शब्द आहे, भ्रमणध्वनी असा शब्द आहे, दूरध्वनी. तो मेज आहे का? टेबल, मेज हा स्टेशन, आपण स्टेशनच म्हणतो ना, स्थानक, बरोबर आहे. मेज हा आपल्याकडे पारसीतनं आलेला शब्द आहे, फारसीतनं आलेला शब्द आहे. आपल्याकडचा शब्द आहे चारपाई. चारपाई, बरोबर. पण म्हणून आपण ते वापरणार आहोत का रोज? तू पटकन लिफ्टनीच असंच म्हणणार आहेस ना. देवनागरीत लिहिताना तू ऊर्ध्वभाग लिहितेस का लिफ्ट असं लिहितेस? हे होणारच आहे. भाषा अनेक वेगवेगळ्या भाषा घेऊनच समृद्ध होते. नाहीतर भाषेमध्ये आज ज्यांना वाटतंय मराठी बोललं पाहिजे, ती मराठी ही कुठली मराठी आहे? चालत चालत वाहत आलेली प्रवाहीच मराठी आहे ना. ते होणारच. कुठल्याही भाषेत वेगवेगळ्या भाषेतले शब्द येतातच. मला मुळात मुलांना मराठी बोलायला शिकवायचं नाहीये, मराठी बोला म्हणून जबरदस्ती करायची नाहीये. मराठीत विचार कसा करता येईल हे शिकवायचं जर असेल तर त्याला वेळ लागणार. कारण ती चूक, ती घाण आम्हीच केलेली आहे. एकदम कसं त्या पोरांना सगळं करता येईल असं नाही होणार. मला शुद्ध अशुद्ध मराठी या संदर्भातला मुद्दा आहे. आणि आता तर काय आहे, आता माज आहे. आपल्याला आता आनंद होत नाही, आता आपल्याला उन्माद असतो मी न केलेल्या गोष्टीचा. म्हणजे मला डायरेक्ट आपण ज्याला म्हणतो की प्राऊड टू बी, म्हणजे एका अमेरिकन कॉमेडियनपेक्षाही आपण त्याला काय म्हणतो, एकपात्री कलाकाराचं एक फार सुंदर वाक्य आहे की जे बघतात त्यांना माहितीच असेल की प्राऊड टू बी अन अमेरिकन, किंवा आपण जेव्हा म्हणतो की प्राऊड टू बी अन इंडियन, अभिमान आहे मला भारतीय असल्याचा. तर भारतीय असल्याचा म्हणजे कशा तुला अभिमान, तू काय मिळवलंयस त्याच्यात? तू भारतात जन्म घेतलास, तुझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? अभिमान आपण केलेल्या एखाद्या गोष्टीचा. आपल्याला काय पाहिजे म्हणायचं असतं की आय एम हॅपी टू बी इंडियन, मला आनंद आहे मी भारतीय असल्याचा. उगाच जे लिहितात ना, गर्व नाही तर माज आहे मराठी असण्याचा. का रे बाबा, का माज आहे तुला? कशासाठी? तू काय केलं आहेस ह्याच्यासाठी? मराठी भाषेतल्या कित्येक गोष्टी तू किती वाचल्या आहेस? आजकाल धाण 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 कोणाच्याही महापुरुषाच्या पुण्यतिथीला किंवा जन्मदिनाच्या दिवशी मोठमोठ्या रेकॉर्ड्स लावून दणकण आचकट विचकट नाचायचं. अगदी आत्ता आमचे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
तर तू वाचलंयस का त्यांनी काय लिहिलंय? जर का विचारलं तर त्यांच्या त्या कार्यक्रमात थैथयाट करून नाचणाऱ्या किती जणांना सांगता येईल की मला माहिती आहे की हो, अण्णाभाऊ साठे म्हणजे फकीरा, हे साहित्य त्यांनी मराठी साहित्यामध्ये त्यांनी भर घातलेला माणूस आहे. मला माहितीच आहेत ते किती मोठे आहेत. थैथयाट कशाला? अलीकडे आपल्याला सगळं साजरं करायचं असतं. मला असं वाटतं की सॉरी नाही बोलायला लागलो आणि परत वेगवेगळ्या विषयावर सॉरी, माफ करा. प्रश्न विचारलेला वेगळाच होता मला, पण मी नाही, पण मला हे आवडतंय कारण आपलं प्रश्न उत्तर नाही होते याचा अर्थ. त्यामुळे हे खूप छान आहे. तू जे म्हणालास की साजरं करायचंय सगळं, मला तर असंही नाही वाटत. मला असं वाटतं की त्यांना फक्त आपण साजरं करतोय हे दाखवायचंय कदाचित. म्हणजे जस्ट अ शो ऑफ, की त्यांना नाही पडलेली की कोण आहेत, आपण कोणासाठी काय करतोय, हा मुद्दाच नाहीये. त्यांना फक्त की हे बघा आम्ही डान्स करणार, हे बघा आम्ही मोठ्याने आवाज लावणार, आम्ही हे करणार, म्हणजे इट्स लाईक दाखवणं आहे फक्त. हा म्हणजे साधा माझ्या वयाच्या माणसाचा जो मुद्दा येतो ना, माझ्या लहानपणी मला गणेशोत्सव आवडायचा, आता असं वाटतं किती हा ढणढणाट. अगदी साधा मुद्दा आहे. म्हणजे माझ्या लहानपणी काही ते ढोलताशे किंवा ह्याचे आवाज नव्हते का, पण ते संयत होते. आता आपलं अतिरेक झालाय, अतिरेक या सगळ्याचा, की म्हणजे दुसऱ्याला त्रास झाला तरी चालेल. तू म्हणतेस ते अगदी बरोबर. आणि ह्याच्यासाठी थोडासा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की हे राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय पक्ष यांनी थोडंसं ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. ते घालणार नाहीत कारण त्यांना तेच हवं आहे, पण अगदी ठामपणे माझं असं मत आहे की आपल्या सगळ्यांना, ते जे नाचतात त्यांना सुद्धा खरं तर शांतच जगायचं असतं. कोणाला आपल्या आईला त्रास झालेला आवडेल, कोणाला आपल्या बहिणीला त्रास झालेला आवडेल, पण आज टगेगिरी ह्याच्यात जी मजा वाटायला लागली आहे, मुख्य म्हणजे कार्यकर्ता ह्याच्यात आनंद मानणारी मुलं आणि तरुण पिढी बंद झाली पाहिजे. आणि राजकीय पक्ष आता फक्त तेवढं करतायत की तात्कालीन आनंद, फक्त त्या क्षणाचा आनंद पोरांना पुरवत राहायचा. त्यांना चिरकाल टिकेल असं काही द्यायचं नाही. आणि त्यामुळे त्या क्षणाला जर का मला पटकन दारू पिऊन पटकन काहीतरी काय गोष्टी खायला मिळत आहेत, नाचायला मिळत आहे, ह्या क्षणापुरता मी आनंदी आहे. ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे सतत त्यांना पब संस्कृतीत ठेवायचं. आओ खाओ पिओ नाचो गो जा. पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक शांत, एक विचारी आयुष्य आहे, याच्यात त्यांना ठेवायचंच नाही. आणि मुलांनाही ते आता सोपं वाटायला लागले, कारण शिक्षण घ्यायचं नाही आहे. कुठलीही गोष्ट सोपी आहे ती मिळते ना. आज मला बघ ना, ट्रोल करणारी लोक हे कोण आहेत? एकदम एवढी मतं आली, आणि दुसऱ्याला शिव्या देणारी मतं आली. म्हणजे काय असं, तो एक मुद्दा आपण बोलूच नंतर. येस, तुझी एक कविता आहे नागरिक शास्त्रावर. हो, म्हण ना आता प्लीज. नागरिक शास्त्राचा धडा अशी ती कविता होती. पाठ तर नाही आहे मला, पण अगं ती खूप वेळा म्हणली. आणि ती कविता खरं तर मला वाटतं मी मग बॅक स्टोरी सांग. नाही, मी वाचून दाखवायला काही प्रॉब्लेम काहीच नाही आहे. काय असणार, आनंदच आहे की कविता वाचन हा आनंदच आहे. ती एका मला वाटतं दिवाळी अंकासाठी एक 4-5 वर्षापूर्वी मला काहीतरी लिहायला सांगितलं होतं. मला वाटतं प्रतिमा कुलकर्णींनीच मला सांगितलं होतं की अरे असं असं आहे, तिथे लिहायची आहे ती. तेव्हा ती लिहिली होती. थांब बघतो. येस येस. बरं, चल ती कविता वाचून नागरिकशास्त्रावर आपण या ब्रेक नंतर सुरुवात करू. हो. हे वेगवेगळे चष्मे आता या वयात लागतात. 3 चष्मे काय करू? नाही, 3 चष्मे म्हणजे नंबर एकच आहे. हा, बरं, छोटीशी कविता आहे. येस, ती वाचूया आणि आपण
त्या संदर्भात पुढे बोलूया. नागरिक शास्त्राचा धडा. ऑफ होता शाळेतच तास गणिताचा, दुसरेच सर वर्गात आले म्हणले काहीतरी वाचा. गडबड गोंधळ करायचा नाही, कोणी बडबड करायची नाही, प्रश्न पडू देत कुठलेही, मला उत्तर विचारायचं नाही. नागरिक शास्त्राचं पुस्तक काढा, त्यातला वाचा धडा, पाठ करायला लावीन नाही तर 27चा पाढा. बसले बोलत खुर्चीत मोबाईलवर भडाभडा, असा शिकतो शाळेत आम्ही नागरिक शास्त्राचा धडा. खरं तर ही कविता म्हणजे काय म्हणतात त्याला, ललितबंध आहे खरं तर हा. याला अगदी जसंच्या तसं मीटर नसतं. तुम्ही जसे विचार एखाद्या ओळीमध्ये, म्हणजे कुठलंही त्याला वृत्त नाही, बरोबर, अशा पद्धतीची ही कविता आहे की गडबड गोंधळ करायचा नाही, कोणी बडबड करायची नाही, पडू देत प्रश्न कुठलेही, मला उत्तर विचारायचं नाही. नागरिक शास्त्राचं पुस्तक काढा, त्यातला वाचा धडा, पाठ करायला लावीन नाही तर 27चा पाढा. बसले खुर्चीत मोबाईलवर बोलत भडाभडा, असा शिकतो शाळेत आम्ही नागरिक शास्त्राचा धडा. पाणी वाचवलं पाहिजे अशी पहिली ओळ वाचली आणि आमच्या घरची सकाळ डोळ्यासमोर आली. ताई घासते दात सोडून बेसिनमधला नळ, बाबा करतात दाढी तेव्हा पाणी वाहते खळखळ. ताजं पाणी पाहिजे म्हणून आई ओतते भरलेला अर्धा घडा. शाळेत मात्र शिकावाच लागतो नागरिक शास्त्राचा धडा. सामाजिक स्वच्छता राखली पाहिजे अशी दुसरी ओळ वाचली आणि आठवलं आजी टाकते खिडकीतून खाली गुंतावळी. रस्त्यात टाकला कचरा, त्यात एवढं काय झालं, घरामधून बाहेर टाकला तेवढं पुढे झालं. तंबाखूच्या पिचकारीचा तर रस्त्यात असतो सडा, फक्त शाळेत शिकायचा असतो नागरिक शास्त्राचा धडा. ट्रॅफिक नियम पाळा अशी तिसरी ओळ वाचतो, पण एक नियम मोडला तर काय फरक पडतो. सिग्नल बिग्नल मानत नाही, उभे बिंदास झेब्र्यावरती, झेब्रा क्रॉसिंग. सिग्नल बिग्नल मानत नाही, उभे बिंदास झेब्र्यावरती, एका मोटरसायकलवर तिघेवरती. जर कोणी बोललं तर भांडण आणि शिव्या, लहान मोठा न बघता मुक्तपणे द्याव्या. कुठे कुठे पोचायची सगळ्यांनाच असते घाई आणि तरीसुद्धा वेळेवर कोणीच पोचत नाही. ट्रॅफिक जॅम झाला चालेल, शाळेला उशीर झाला चालेल, ॲक्सिडेंट झाला चालेल, ॲम्ब्युलन्स पोचली नाही चालेल, हॉर्न वाजवून वाजवून मात्र झाला पाहिजे राडा. कशाला शाळेत शिकायचा नागरिक शास्त्राचा धडा. खरं तर नागरिकशास्त्र 100 मार्कांचं हवं. खरं तर नागरिकशास्त्र 100 मार्कांचं हवं. मोठ्यांनी ते छोट्यांपर्यंत सहज पोचवून द्यावं. माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, एवढंच असतं नागरिकशास्त्र, बाकी काही नाही. मोठ्यांनी जर वागण्यामधून घालून दिला धडा, नको ना शाळेत शिकायला मग नागरिकशास्त्राचा धडा. अशी ती कविता होती. काय पण परिस्थिती आहे, सगळं आलंय त्यात, लिटरली आलंय. आणि तू तर आता तर तुझं म्हणणं की 100 पण नाही, 1000 मार्काचं. हां, म्हणजे 100 मार्काचं ते त्या ह्याच्यात आपले शाळेतले मार्क 100 असतात म्हणून मी म्हणलं. पण मला खरंच असं वाटतं की काय हरकत आहे, आपण नागरिकशास्त्र ही गोष्ट सोशल डिसिप्लिन, आणि म्हणून मला अगदी मनापासून वाटतं की माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, एवढंच असतं नागरिकशास्त्र, बाकी काही नाही. काय असतं. पण ही वस्तुस्थिती आहे की नाही की आज सणांच्या नावाखाली एखाद्या गल्लीमध्ये इतका मोठा मंडप टाकतात की जिथे ॲम्ब्युलन्स पोचत नाही. लहान बाळं असतील, त्या बाळांचे कान कोण जपणार आहे, आपण जपणार आहोत. इतक्या छोट्या छोट्या नाजूक बाळांच्या कानांना तुम्ही ढणढण कशाच्यासाठी, तर तुम्हाला इतका उन्माद आलाय, आनंद इतका झालाय की दुसऱ्याला त्रास झाला तरी हरकत नाही. कोणी आजी आजोबा असतील, लहान कुत्री असतील. सो वी डोंट रिस्पेक्ट चिल्ड्रन ॲज वी डोंट रिस्पेक्ट एल्डर्स. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत ना. आपण मोठ्यांचाही मान ठेवत नाही आणि लहानांनाही मान देत नाही. लहानांना मान द्यायची तर आपल्याकडे पद्धतच नाही आहे, तो वेगळाच विषय आहे. आपण बोलत असलो की हे तुम्ही तिकडे जाऊन खेळा रे, असं आपण सहज त्यांना सांगतो. का? ते इथे खेळतायत, आपण जरा दुसरीकडे जाऊन बोलूया, असं का नाही वाटत? त्याचा तेवढाच आनंदाचा भाग आहे. आपण हेच पाहतो की त्याला त्या क्षणाला आनंद मिळणार नाही. हे संस्कार म्हणतोय मी. बरोबर. पुन्हा आपण ते मूळ तिथे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? पोरं, मला गंमत वाटते, तुम्हाला मुलांचा आवाज सहन होत नाही. मुलं खेळतात ते आरडाओरडा, अरे आरडाओरडा करू नका रे जरा.
लहान मुलं खेळत असतील तर तुम्हाला तर समज, त्यांना तर लहान आहेत ती, त्यांना तर कळत नाहीये, त्यांचं एक्सप्रेशनच आरडाओरडा आहे. बरोबर. भांडण हे लहान मुलांचं एक्सप्रेशन आहे, बरोबर की नाही? तुम्ही त्यांना भांडण करू नका म्हणून शिकवता, पण मग तुम्ही स्वतः भांडायचं नाही हे का शिकत नाही? ही कुठली गंमत आहे? ही कुठलं दुहेरी दुतोंडीपणा आहे? आणि मला ते अगदी फारच वाटतं की वी डोंट रिस्पेक्ट चिल्ड्रन. आपण मुलांचा म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की व्यावसायिक आणि घराच्या आर्थिक गुंतवणुकींमध्ये मुलांना विचारावं दुसरीतल्या किंवा पाचवीतल्या की आता कशी गुंतवणूक करू रे, सांग बाबा, असं माझं म्हणणं नाही आहे. रिस्पेक्ट मिमेन. मत समोरच्याचं आहे ते ऐकून घेणं. तुला काय वाटतं रे ह्या संदर्भात? कदाचित त्याचं चुकीचंही असेल, म्हणजे आत्ता सारासार विचार केल्यानंतर तुझ्या इव्हन चूक बरोबर सुद्धा एक अनुभवाच्या गाठोडीनंतरच ठरतं ना. बरोबर. की एक अनुभवाची पुंजी तुमच्याकडे येते, त्याच्यानंतर तुला बऱ्या वाईटातलं चांगल्या वाईटाचं भान समजायला लागतं. कदाचित तो अनुभव त्याच्याकडे कमी असेल, पण अनुभव कमी आहे म्हणून तू त्याला कशाला ओरडशील? अनुभव जास्त असलेल्या माणसानी अनुभव कमी असलेल्या माणसाला समजून घ्यायचं का ओरडायचं? सो मला असं वाटतं की नागरिकशास्त्र ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे. नाही द्यायच्या शिव्या लहान मुलांसमोर. एखाद्या लहान मुलांसमोर त्याच्या आईवडिलांशी मारामारी, भांडण, त्यांना नाही बोलायचं. त्यांच्यासाठी ते विश्व असतं. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. ही सुसंस्कृत समाजाची एक छान धारणा माझ्या मनात आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी आहे का? तर मुळीच नाही. मी इतका भान हरपलेला की आता हे सगळं गोड आहे, छान आहे आणि माझं सगळं कसं, असं अजिबातच म्हणत नाही. असं असायला हरकत काय आहे एवढंच माझं म्हणणं आहे. माझ्या दृष्टीने मी ते प्रयत्न करीन एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे मी म्हणतो ना की मराठी, आपण मगाशी बोलत होतो मराठी भाषा, मी नाही जाऊन काहीतरी दंगा करणार आहे. त्याच्याऐवजी मी मराठी भाषेवरचा, मराठी साहित्यावरचा मी एखादा कार्यक्रम करीन. मला माझा आनंद मिळवायचा आहे, माझ्यामुळे लोकांना आनंद मिळेल असं बघायचं आहे. हे अग्रेशन जे आपण मगाशी म्हणत होतो, म्हणजे तू सांगत होतास की तुझा मुलगा आणि तुझे बाबा असे तिघांचे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती मत मांडायला बसता, तेव्हा कसे ते म्हणजे वेगळे वेगळे असतात एकमेकांपासून? असणारच आहेत ना. बरोबर. डेफिनेटली. माझे वडील आज 80 वर्षाचे आहेत आणि त्यांनी त्यांचा एक समृद्ध काळ पाहिला आहे, बरा वाईटही पाहिला आहे. आणि जसा मी म्हणतोय की मी दोन्ही याच्यात पाहिलं आहे, तसं त्यांनी ते पाहत पाहत आलेत आणि आता त्यांची निराशा होते. आता त्यांना असं वाटतं की अरे बापरे, कशासाठी एवढे भांडतायत, काय चाललंय हे बाहेर नक्की. ते काही आता काम करत, म्हणजे हे अजूनही ॲक्टिव्ह आहे ती गोष्ट वेगळी, पण त्यांना एका विशिष्ट विचारधारेची समजा एक सवय होती, पण दुसरी विचारधारा ही चुकीची आहे असं त्यांना वाटायचं नाही. त्यातही काही बरी वाईट माणसं असणारच आहे, ते माहिती होतं त्यांना. एक्स्ट्रीमिस्ट असणं, मग ते कुठलंही असू दे, कुठलंही, हे जरा धोकादायकच होतं ना. तुमच्या मताला काठिण्य आलं की एका विशिष्ट वेळेनंतर तुम्ही ते बदलू नाही शकलात, तुम्ही समजून घेऊ नाही शकलात. जसं आत्ता तरुण मुलगा आहे माझा, 24 वर्षाचा आहे, त्यामुळे तो ॲग्रेशनमध्ये असणारच आहे. सगळं बंडखोरी आहे ना त्या वयात. पण म्हणून म्हणजे मी उदाहरणादाखल म्हणतोय, असेच आहेत म्हणून नव्हे. पण मला जे पटत नाही ते चुकीचं, हे कसं असेल? ही माणसातली सहिष्णुता आपण कुठे घालवली? हे का झालं? तर हे शिक्षणाचा अभाव आणि राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर केलेला दंगा, राजकीय नेत्यांनी पेक्षा पक्षांनी काहीतरी एक करायचं आणि अख्खा काय आहे. मी माझ्या धर्माला, माझ्या जातीला, माझ्या असण्याला मी काय देतो, माझं काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन म्हणा किंवा मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, हे करण्यापेक्षा ज्यांनी दुसऱ्यांनी केलंय त्याच्यावरती आपण थैथयाट करत राहायचं,
ते विचार समजून न घेता ह्याला काय अर्थ आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो की एखादा राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याला वेगळा काढला तर त्यालाही शांतताच हवी आहे, त्यालाही सुखानीच जगायचं आहे. पण कळपात आम्ही सगळेच शूर आहोत ना, आणि मग एखाद्याला पाडून काहीतरी त्याच्या विरुद्ध बोलायचं काही गंमत नाही. कुठलाही अति आग्रहीपणा, ॲग्रेशन हे चूक आहे असं असू नये, या मताचा मी आहे. अगदी ठामपणे मी आहे या मताचा की काय अर्थ नाही त्याला. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की कळपात माणसं एवढी वेगळी का वागतात. म्हणजे सुरक्षित एक माझी मैत्रीण अगदी म्हणजे माझ्यापासून सुरुवात करते की माझी एक मैत्रीण आहे, तर ती माझ्याशी, मी फक्त एकटी तिच्याशी गप्पा मारायला असले की आमच्या गप्पा वेगळ्या असतात, आणि जेव्हा आम्ही 4 लोकात जातो तेव्हा तीच मुलगी मला बुली करते. पण अगं हे तुला सांगू का, नुसतं तुझ्या वयामध्ये नाही आहे, आमच्याकडे पण आहे. माझ्या वयातल्या काही लोकांचा आमचा एक काय व्हॉट्सअप ग्रुप होता, शाळेतला माझा ग्रुप किंवा अजून दुसरा कुठला तरी ग्रुप असेल. सगळेजण धमाल होते, एकमेकांची चेष्टा करायचे, हे करायचे. दुर्दैवाने मला म्हणायला लागेल गेल्या 14 वर्षात एकमेकांच्या संदर्भातलं इतका द्वेष आणि भांडण वाढलं मतांचं की माझ्या 2 मित्रांनी ग्रुप सोडला, कारण त्यांची वेगवेगळी मतं होती. एक संपूर्ण एका पक्षाचं तळी उचलणारा होता, एक संपूर्णपणे त्या पक्षाला विरोध करणारा होता, एक संपूर्णपणे म्हणजे असं म्हणूया की एक विशिष्ट धर्म कट्टर पाळणारा होता, एक त्याच्यातलं काही नाही असं मानणारा होता. तर त्या दोघांनी एकमेकांशी भांडून एकमेकांशी बोलणं सोडलं, आणि आम्हाला प्रश्न पडला की अरे काय, आपण 54 वर्षाचा आहे मी, आपण वयाची समजा शाळेत घातल्यापासून आपण सगळे एकत्र आहोत, हे कधी झालं गेल्या 14 वर्षात इतकं तुमचा राग एकमेकांवरचा कसा काय बाहेर आला? का बाहेर आला? काहीच कारण नाहीये. अरे तू त्या मताचा आहेस, पण रात्री 2 वाजता फोन कर, मी आहे ना. मला वाटलं पाहिजे रात्री 2 वाजता तुला फोन केलं, माझ्या मताचा नाही आहे, पण माझ्यासाठी तू येईल, वाटेल ते झालं तरी येईल, असं असायला काय? आणि होतं हे भयंकर त्रास होतो. ज्या पद्धतीचा द्वेष पसरवला जातो सोशल मीडियानी, आपलं डोकं भुंगा. म्हणजे माझं म्हणणं आहे सगळ्यांना, हात जोडून नका बघू तो सोशल मीडिया, नका ते फेसबुकवरचे भंपक लोकांचे लेख वाचू. आणि मला ते पण अक्षरशः मनापासून वाटतं. मला हे मी तुला प्रश्न तू विचारायच्या आधीच खूप जास्त गोष्टी बोलतोय. नाही, मला फक्त ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करावीशी वाटतेय की बघा, म्हणजे की तू जे भंपक लेख म्हणालास ना ते नका वाचू, हे मला पटतंय, पण अदरवाईज एखाद्या ऑथेंटिक साईटवरती एखादी बातमी जर का आली तर ती पडताळलीच पाहिजे आणि ती वाचलीच पाहिजे. प्रश्नच नाही. मी तुला ते भंपक आहे हे समजण्याची बुद्धी असू दे एवढंच म्हणतो. व्हेरी ट्रू. माझं कशासाठी, म्हणजे मी काही सोशल मीडिया हा आज आपलं जगण्याचा भाग आहे, तो कापून टाका असं मी म्हणतच नाहीये, मुळीच नाही. पण सोशल मीडियावर तुला एखादी गोष्ट बघून आनंद किती वेळा होतो आणि तू भावना किती वेळा दुखावतात. कशासाठी इतक्या भावना दुखावून घ्या? इतक्या माझ्या भावना लाचार आणि इतक्या माझ्या भावना स्वस्त आहेत का की ज्या कुणी काही बोललं तरी दुखावल्या जातील? अरे आम्ही तर कलाकार आहोत, सॉफ्ट टार्गेट्स आहोत. आम्हाला तर वाटेल ते बोलतात लोक, काहीही एका मिनिटात माझी अक्कल काढतात. ज्याची कुठल्याही पद्धतीने ज्यांनी मला कधीच बघितलं नाही आहे. म्हणजे मला खूप मनापासून सांगावं असं वाटतं, तुम्ही आम्हाला खूप आवडता असं जेव्हा प्रेक्षक म्हणतात, किंवा तेव्हा त्यांच्या मनात काय असतं, मी आवडतो म्हणजे काय आवडतो त्यांना? ते थोडी माझं काम आवडतं. हा फरक नटांनी लक्षात घेतलाच पाहिजे. त्यांना माझं काम आवडतंय किंवा आवडत नाहीये. मी वैयक्तिक आवड किंवा निवड किंवा जे गोष्ट आहे ते माझ्याबरोबर कुठे जगतायत. मग जेव्हा माझं काम आवडतं पण माझं एखादं मत पटत नाही, तेव्हा ते बेदम शिव्या घालायला सुरुवात करतात. पण ते घालतात शिव्या विचारांवर नाही. पण मग ते काय म्हणतात की त्याच्यानंतर आता ह्याचं बघणंच बंद करा, कार्यक्रम बायकॉट हिम. म्हणजे तुम्ही काय करताय?
आणि आपण सगळेजण जज झालो ना, न्यायाधीश. मी लगेच तुला शिक्षा सुनावणार, तुला अरे म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो, माझं काम वेगळं असलं आणि मी वैयक्तिक प्रचंड कुठल्याही हिंदुत्ववादी म्हण किंवा कुठल्याही कट्टर धर्मीय नाही आहे मी जसा एक्स्ट्रीमिस्ट ह्या पूर्ण डावा अजिबातच नाही आहे मी. मला दोन्हीकडच्या माणसांमधल्या चांगल्या गोष्टी बघायला ऐकायला आवडतात. बरोबर आहे. मला जितकं रामायण वाचायला आवडतं, जितकं मला महाभारत वाचायला आवडतं, तितकंच मला डास कॅपिटल पण वाचायला आवडतं. बरोबर. तितकंच मला अजून वेगवेगळ्या गोष्टी, तितकंच मला कम्युनिझमच्या संदर्भातलं आपल्याकडे मुळात सोशलिस्ट, कम्युनिस्ट म्हणजे ज्याला आपण साम्यवाद, त्याच्यानंतर समाजवाद, समाजवाद, ह्या दोन वेगवेगळ्या प्रजा समाजवादी किंवा अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्याचे वेगवेगळे विचार आहेत हे माहितीच नाही आहे. एकतर तू म्हणजे मी म्हणतो ना की अरे नाही मला ते फार, समजा मी असं म्हणालो की नाही बाबा मला हा सण फार थैथै करून साजरा करायला नाही आवडत, तर मला कोणीतरी म्हणतं जा की पाकिस्तानात. का काय वेडा झालायस का तू? म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये मला आत्तापर्यंत इतकी वर्ष, आता ते व्हायला लागलंय हे मला फार वाईट वाटतं, इतकी वर्ष, मी 30 वर्ष 32 वर्ष काम करतोय कला क्षेत्रामध्ये, मला नव्हतं कळत की कोणाची जात कुठली ते. खरंच कळत नव्हतं. कशाला कळेल? सगळेजण कामं करतायत. पण आता नाही झालेलं तसं. आता जर का मी म्हणलं की अरे हा शब्द असा आहे बरं का, तर मला सुनान देतं की तू कोण सांगणार? मग असं वाटतं आपला अपमान आपल्या हातात. जाऊ दे ना, मी तरी कशाला हे करायचं आहे. मी माझ्याकडनं प्रयत्न करीन, माझ्यापुरतं माझं जे ऐकतील तेवढ्याचा प्रयत्न करीन. कारण मी कसं सांगू शकणार, म्हणजे काय म्हणूया त्याला आपण, मी का शिव्या खाऊ कारण नसताना, ज्यांची लायकी नाही अशा लोकांकडनं, मग मीच सांभाळावं असा मनात विचार तयार होतो. कारण आज हे ट्रोलिंग हे जे काही आलंय ना, बाप रे, म्हणजे मी दिसत नाही ना ग, ते भ्याड आहे, ते खरोखरीच भ्याड आहेत. त्यांना काहीही घेणं देणं नाहीये, पण त्यांच्या मनात कुठला तरी इतका संताप आहे की मला असं वाटतं जाऊ दे ना. आणि मग त्याचा राग हा मला जास्त, म्हणजे ते मला शिव्या देतात किंवा मला म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीला किंवा काहीही, तर त्या शिव्या देण्यापेक्षाही मला विचार करावा असा वाटतो स्वतःपुरता की का बरं ह्या माणसाला इतका राग आलाय. हा मला काही ओळखत पण नाही, मी माझं फक्त एक मत मांडलं तर हा माझ्या पिढ्यांचा उद्धार करावा अशा शिव्या मला का देतो आहे. मी एका पॉडकास्टमध्ये म्हणलं होतं की अभिनयाचं क्षेत्र, कलाकाराचं क्षेत्र किंवा कलाकार हा असा आहे की ज्याला स्वतःला वारंवार सिद्ध करावं लागतं. टाईम अँड अगेन हे क्रिकेटरसारखं आहे, हे टेनिस प्लेअरसारखं आहे. तुम्हाला 1 सेंचुरी करून चालत नाही. टू बिकम सचिन तेंडुलकर यू रिअली नीड टू स्कोर 100 सेंचुरीज. आणि आऊट होण्याचा एकच बॉल आहे. बरोबर आहे. 300 बॉल तू खेळतोस तेव्हा तुझी 100 होते. आणि अशा 100 करायच्या असतील. सो मी म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश असा होता की आमच्या क्षेत्रात पास्ट ग्लोरीवर कोणी जगू शकत नाही. मी एक काम चांगलं करून चालत नाही, मला आजवर रोज नव्याने चांगलं काम करत राहावं लागतं. आता मला सांग, या विचारात काही चूक आहे का? फार हा एक नॉर्मल विचार आहे ना की हे प्रूव्ह करायला पाहिजे. ह्याचा अर्थ असा की नटाने स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे, काय बाजूबाजूला चाललंय ते बघावं किंवा काय पद्धतीचं असेल. हे मी म्हणल्यानंतर ह्याला काय माहिती रे जाड्या, तुला क्रिकेटमधलं काय माहिती आहे, ह्याला अशा काही बोललो होतो. तर मला असं वाटलं की अरे ज्याला मी काय म्हणतो ते समजत, आणि असंच खूप जास्त आहे. काय म्हणतो आहे ते समजून तरी घेऊया की रे. काल शर्वरीताईशी बोलताना एक गोष्ट ती म्हणाली जी खूप इंटरेस्टिंग वाटली मला. ती असं म्हणाली की कलाकार असतो ना
तर त्याला म्हणजे तिने पण एक रील ऐकलं होतं आणि तेच तिचं म्हणणं होतं की मला हेच म्हणायचं होतं आणि ते एक्झॅक्ट मला दिसलं सोशल मीडियावर की कलाकार हा त्याने त्याची बॉडी बनवणं, त्याने त्याचं दिसण्यावर काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी फक्त 20% असल्या पाहिजेत. 80% त्याने वाचलं पाहिजे. आणि कलाकार म्हणण्यापेक्षा अभिनेता, त्याने वाचलं पाहिजे, त्याने त्याची मतं बनवली पाहिजे, त्याने एखादी गोष्ट आत्मसात केली पाहिजे, त्याने जग पाहिलं पाहिजे. प्रश्नच नाही. पण हे कशासाठी? हे त्याच्या कलेमध्ये ते कन्व्हर्ट करण्यासाठी. मी नुसतंच मनस्वी असून चालत नाही. माझा मनस्वीपणा माझ्या कलेमध्ये दिसला तर त्याला किंमत आहे, नाहीतर त्याला वेडेपणा म्हणतात. बरोबर. मी वेडा असून चालत नाही. बरोबर. मी प्रतिभा संपन्न वेडा असेल तर त्याच्यात मजा आहे. आणि मला असंच म्हणायचं आहे की कलाकारांनी कुठल्याही बुद्धिमान नव्हे तर तीव्र बुद्धिमान असलं पाहिजे. असतात त्याचे कलेमध्ये ते उतरलं पाहिजे, शंकाच नाही. त्यांनी अवेअर असलं पाहिजे का? असलंच पाहिजे. पण म्हणजे त्यांनी ते प्रत्येक वेळेला बाहेर मांडलं पाहिजे का? नाही. मी ह्या मुद्द्यावर म्हणत होते हे की त्यावेळेला पण मग लोक असं म्हणतात की तुम्ही फक्त ऍक्टिंगच करा, तुम्ही कशाला तुमची मतं मांडायला जाताय. ते लोक म्हणतात त्याला आपण सोडून देऊ, कारण त्यांना काय अकला आहेत. बरोबर. नाही, पण तू हा जो पॉईंट म्हणतोयस तो पण तेवढाच बरोबर आहे की प्रत्येक वेळेला मी मत मांडलंच पाहिजे असं काही नाही. नाही. मी अनेक पॉडकास्टमध्ये म्हणलेलं आहे की जसं मगाशी मी म्हणत होतो की बॉन्डच्या सिनेमात एक वाक्य आहे की लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल. बरोबर आहे. माझं मत मी मांडणं हे जसं माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, तर माझं मत न मांडणं हेही माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे. आणि ह्याला मी भ्याड, पळपुटा, घाबरट असं काहीही म्हणणार नाही. हे म्हणायची ताकद माझ्यात आहे. अरे नाही मांडायचं मला मत. मला नाही, मी जर असं म्हणत असेन की अरे माहिती नाही आहे ना तुम्हाला त्या विषयातली, तर कशाला मत मांडताय? बरोबर आहे. तर तो नियम मला पण लागू आहे ना. एखाद्या आणि सगळ्या विषयातली पूर्ण माहिती मला असलीच पाहिजे असं कुठे आहे? नाही. मला एखाद्या विषयातली माहिती तर चालतंय की हो. ज्या विषयात तुम्हाला गती, आनंद मिळवावा असा वाटतो त्या विषयातली माहिती मिळवा, ते लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करू कलाकार म्हणून. बरोबर. काम म्हणजे कलाकारांनी विचारवंतही वाचायला पाहिजे. पण तो तुझ्या मताचं बोलला नाही तर कलाकाराच ना फक्त तेवढंच कर असं तुम्ही म्हणणार का? जर तू माझी ही लायकी दाखवत असशील मला अशी, तर मी इतका सुसंस्कृत आहे की मी असं म्हणेन जाऊ दे, कधीतरी कळेल त्याला. पण त्याचा परिणाम भोगावा लागतो का? तर हो, लागतो. मी एखादं मत मला पटतं म्हणून एखाद्या कलाकाराने मांडलं आणि ते समाजाला, मी बहुजन म्हणत नाही, पुन्हा गैरसमज नको, मोठ्या समाजाला जर पटलं नाही तर मग बायकॉट करा. ह्याचं ही काय आहे? हे काय आहे? अलीबाबा आणि 40शीतले चोर हा मॅन वुमन रिलेशनशिपवरचा एक मस्त सिनेमा, जे नाटकही खूप चाललं, जो सिनेमाही चालला, असा सिनेमा आमचा 30 तारखेला येणार होता आणि 25 तारखेला सावरकरांवरचा चित्रपट येणार होता. दोन्ही चित्रपटांचं प्रमोशन चाललं होतं. मला एकाने फोन करून सांगितलं, तुम्हाला लाज वाटते का सावरकरांचा सिनेमा येत असताना असा थिल्लर सिनेमा तुम्ही त्याचं प्रमोशन करताय? तो मला हे झेपेच ना, मला कळेच ना की म्हणजे सावरकरांच्या संदर्भातली काय माहिती बाबा तुला. एवढं जर का तू म्हणतो आहेस, सावरकरांनी मराठी भाषेला बहाल केलेले, मराठी भाषेला दिलेले ह्याच क्षेत्रातले काही शब्द तुला माहिती आहेत का? आज सावरकरांच्या काय प्रतिभेला त्यांची मतं सावरकरांविषयी वेगवेगळी असतील, पण म्हणजे त्यांचा सिनेमा येत असताना आणि मी त्याच्यावरती कॉमेंट करायला पाहिजे तरच मी कलाकार आहे? सावरकरांविषयी माझ्या मनात किती आदर आहे हे मी त्यांच्या वाचनातनं सिद्ध करीन ना. अहो, हे जे आत्ता आपण म्हणतोय ना, एडिटिंग, संकलन, छायाचित्रण, फोटोग्राफी, हे सगळे शब्द मराठीमध्ये सावरकरांनी बहाल केलेले आहेत. त्याचं ऋणी राहिलं पाहिजे आपण. अत्यंत प्रखर अशा विचारांचा माणूस होता, ऋणी राहायला पाहिजे आपण. त्यांनी मग कोणीतरी म्हणणार की ते स्वातंत्र्यवीर होते का, कोणीतरी म्हणणार ते माफीवीर होते. मला त्याच्यात पडायचंच नाहीये. त्यांच्यापुरती अत्यंत ठाम मतं असतील, अभ्यासपूर्ण अशी मतं असतील. पण मग सावरकरांनी आयुष्यात सगळं बरोबर किंवा सगळं चूक असं असेल का हो? मी सावरकर म्हणतो आहे कारण
त्याच्याविषयीचा मुद्दा कुठल्याही पद्धतीने संपूर्ण चूक आणि संपूर्ण बरोबर असं कुठलंही कॅरेक्टर कसं असेल. आणि तो मुद्दा आहे माझा. म्हणून की मी जे म्हणतो ना सोशल मीडियावर लांब राहा, ते अशा गोष्टींपासून लांब राहूया. हे फार महत्त्वाचं आहे. नाही मला एखादं मत माझ्या अभ्यासाशिवाय मांडायचं आहे, माझ्या भावनेतनं फक्त नाही मांडायचं आहे. माझ्या भावनेचा उन्माद इतका, मी तेच बोलतोय पण तरी देखील इतका स्वस्त आहे का की जो चार चौघांमध्ये कुठेही, काय म्हणूया त्याला, मुलांवर तितकंच प्रेम करता की नाही तुम्ही अजूनही? मुली तितक्याच लाडक्या असल्या पाहिजेत की नाही बापाला अजूनही? हे सगळं जर तसंच आणि सेम राहणार असेल तर कशासाठी भांडायचं आहे? म्हणजे मला ज्या वाटतात सगळ्या पवित्र गोष्टी, लहान मुलाचं हसणं, याच्या इतकं पवित्र सुंदर निरागस आहे का काही या जगात? आपण लहान मुलाला असं केल्यानंतर ते एवढंसं पिल्लू हसतं, याच्या इतकं ब्युटिफुल काही पाहिलंय का कोणी जगात? नाही ना. मग तो आनंद, ते संस्कृतीची काचं पात्र आपण का लाथ मारून फोडून टाकायची? खरी गोष्ट. एवढंच माझं म्हणणं. हे फार गंभीर काही नाही. नाही खूपच सुंदर. म्हणजे मला आता काय बोलू वाटत नाही याच्या पुढे. इतकं छान ते. असं नाही, आपण बॉईज टॉक असं म्हणत होतो आणि फार काहीतरी काय म्हणतात त्याला, गंभीर किंवा काहीतरी विचित्र. मजेच्या खूप गोष्टी येतात ना मला, बाय द वे, मजेच्या सुद्धा. हा, बॉईज टॉक खरं म्हणायला गेलं तर अगदी बॉईज टॉक म्हणजे आपण काय फक्त पुरुष असा विषय नव्हताच. मला हेच म्हणायचंय की पुरुषाला खूप वेगळ्या गोष्टी वाटू शकतात आणि त्या मला समाजापर्यंत पोहोचवायचंय. मी जर का बॉईज टॉक म्हणशील तर मी असं म्हणेन की पुरुष म्हणून ज्या गोष्टी मला वाटतात त्याच्यामध्ये रिस्पेक्ट विमेन आहे आणि जी बॉईज टॉकच असली पाहिजे. माझ्या घरामध्ये माझ्या बाबांपेक्षा माझी आई जास्त काम करते हे माझ्या पिढीला तरी कळलं होतं, कळलेलं असायला हवं. कारण आई बाबा दोघंही काम करायचे, पण घरी आल्यानंतर स्वयंपाक आई करायची, बरोबर की नाही? सकाळी उठून डबा आई करायची, बरोबर की नाही? मग घरात जास्त काम कोण करतं? आई. सणासुदीला हे सगळं करायचं, उठायचं, सासूबाईंचं ऐकायचं, तिच्यासाठी सगळं करायचं, मग घरातलं सणवार करायचे, स्वयंपाक करायचा, त्या कशातला काय नैवेद्याचा म्हणतो आपण, सोवळं ओवळ्यातलं काही जेव्हा असायचं ते करायचं. हे सगळं करून तितक्याच आनंदाने नाती जपायची. घरामध्ये नाती ही बायकांमुळे जपली गेली, कुटुंबातली. संपूर्णपणे. हे खरं आहे की नाही सांग तुम्हाला? खूप खरं आहे की तुटतातही बायकांमुळे, आणि ती एकत्रही बायकांमुळेच राहतात. माझे बाबा अनेक वेळेला आमच्याशी, आम्ही घरात गप्पा मारत असताना म्हणतात, आमच्याकडे भरपूर, आम्ही देशस्थ आहोत त्यामुळे भरपूर गोतावळा नातेवाईकांचा आणि सगळ्यांचा. तर बाबा तेच म्हणतात की हे तुझ्या आईमुळे जास्त टिकलं आहे. हे महत्वाचं आहे की नाही? एखाद्याला काहीतरी, समोरच्याला, माझ्या ओळखीच्या नसलेल्या माणसाला परत काहीतरी, बाबा दुखतंय का, रात्री खुपतंय का, काय होतंय, रडतायत का, समोर जाऊन विचारलं, पटकन काहीतरी काढा दिला, पटकन काहीतरी, अगं त्याच्या पोटावर हे ठेव, लहान बाळ असेल तर, ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण तयार झालो. ह्या सगळ्या गोष्टीतनं, भले मी तसा नाही आहे फार, म्हणजे मला स्वतःला एकटं राहायला आवडतं, मी माझी कंपनी एन्जॉय करतो, पण म्हणून हे करणाऱ्यांविषयी मला रिस्पेक्ट असला पाहिजे, निदान त्याचं ऋणी राहिलं पाहिजे. एवढंच माझं बॉईज टॉक म्हणून म्हणणं आहे. म्हणजे आमच्या चाळीतली, म्हणजे मी मुंबईची आहे आणि आमची चाळ आहे, तर 1 RK म्हणजे अगदी छोटंसं घर, पण त्याच्यामध्ये मला आई किंवा कोणी आठवण सांगते की तुझे बाबा सगळ्यांना गोळा करायचे, कारण तुमच्याचकडे TV होता आणि तेव्हा मॅच बघितली जायची एकत्र, 10-12 मित्र एकत्र आल्यावर. आमच्या घरी लहानपणी तुला काय सांगू, धमाल. हे माझं सगळं, म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे आमचं लग्न ठरल्यानंतर राधिका तेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती आणि तिच्या युनिव्हर्सिटीमधले मणिपूर, त्याच्यानंतर इकडचे लांबचे कुठले दिल्ली असे मित्र आमच्याकडे
क्रिकेटची मॅच हा सगळ्यांचा म्हणजे भारताचा धर्म क्रिकेट आहे असं जर का आपण म्हटलं तर ती मॅच बघायला अरे धमाल यायची धमाल. मग सगळेजण एकमेकांच्या शेजारी खेटून, पण मॅच सुरू झाली की मग ती चिडचिड धमाल असायची. पाय हलवू नकोस, काय धमाल. त्या अंधश्रद्धा पाळायला मला आवडतं. एक नंबर. मला फक्त त्या अंधश्रद्धा पाळायला आवडतं की मी मांडी घालून बसलो आहे म्हणून सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर आउट होत नाहीये, मी मांडी सोडली की तो आउट होणार आहे. अरे अशी अंधश्रद्धा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याकडे यांचं पण बॉयज टॉक झालं होतं सुनंदन लेलेंचं, आणि त्यांनी असं सांगितलं की फक्त प्रेक्षकांचं नाही तर त्यांच्यामध्ये पण म्हणजे खेळाडूंमध्ये पण हे अंधश्रद्धा असतात. म्हटलं एडिट झाले होते. हे बघ, त्या ज्या अंधश्रद्धा आहेत ना ह्या गमतीच्या. ऑफकोर्स हा, म्हणजे त्यांनी काही फरक पडत नाही, आपल्याला हे माहितीच आहे, गंमतच आहे. म्हणजे आम्ही म्हणलं ना तुला जे आता मी म्हणत होतो त्याप्रमाणे की आपल्याकडे जे क्रिकेट आपल्या सगळ्यांना येतं बघ, बरोबर की नाही. आपल्याला सचिन तेंडुलकर पेक्षा विराट कोहली पेक्षा जास्त क्रिकेट येतं की नाही. अरे जरा बघ ना, दर वेळेला असा आउट होतोय, हे बाद झालाय याचा आता. अरे तू तुला जोरात चमचा फेकला कॅच कर म्हणून, तर तुला तो 10 वेळा असा होतोय. काय मेणाचे हातात का काय याचे, हे तू सहज म्हणतोस. ह्याचं कारण प्रेम. तुला माहिती आहे की मी इथे खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय आहे. कारण अगं 150 कोटी लोकांच्या देशात 14 जण खेळतात आणि बाकी कसं असणार आहे सगळ्यांचं मत सेम. आई शपथ, ह्याला घ्यायला पाहिजे होता. अरे नाही घेता येणार. 150 कोटी लोकांमध्ये 14 लोक तू काही असणारच आहेत ते स्टार. काय स्किल आहे म्हणूनच ते तिथे आहेत. तर ही धमाल आहे की नाही. असं कधी झालंय का तुझ्या बाबतीत की 10वी म्हणजे तुमच्या वेळेला तसं होतं का, की म्हणजे माझ्या वेळेला असं होतं की 10वीत मी होते तेव्हा कुठची ना कुठची मॅच ती असायचीच आणि मग ते डिस्ट्रॅक्शन व्हायचंच. असं तुझ्या बाबतीत बोर्डाच्या परीक्षेत अशी कुठली मॅच आली? बोर्डाची परीक्षा किंवा कुठली परीक्षा असली ना की मी ते डिस्ट्रॅक्शन मुद्दाम आणायचोच काही ना काहीतरी करून. मला परीक्षा न आवडत असल्यामुळे मी कुठली मॅच आहे का हे शोधून काढायचो. त्यावेळी अगं मॅचेस तेव्हाही होत्या. बरोबर. पण हे मला छान वाटतंय, म्हणजे मुद्दामून काहीतरी वेगळं. म्हणजे आता तर मला भूकच लागली. आता मॅच नसली तर दुसरं काहीतरी मॅच म्हणजे मॅच काय म्हणतो त्याला, नुसती क्रिकेटचीच नाही तर मग काहीतरी भलतंच ह्या विषयावर तिकडेच होतं. मग नाटकच होतं म्हणूनच वेळ लागला. नाटकाच्या तालमी इतर माझा इतका आनंदाचा भाग आहे ना, तिथे जितकी मजा येते ना, म्हणून मला वाटतं की प्रोसेसमध्ये मला फार मजा येते. तर ती एखादी गोष्ट न करता ती करणं ही मला फार, कारण काय परीक्षेला क्रिकेटची मॅच हे होतंच, पण तेव्हा कसं व्हायचं, बंद करती क्रिकेटची मॅच आणि अभ्यास कर, असं होऊ शकायचं. पण 10वी मध्ये म्हणजे 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर तो जो एक असतो ना माहोल त्यावेळेला सेट झालेला, तर तुझ्या बाबतीत तो काय होता? म्हणजे तुला मार्क किती मिळाले होते? मार्क बघितल्यानंतर मला काहीतरी 54-55% मार्क असतील 10वीला, आणि माझे मार्क बघितल्यानंतर माहोल वगैरे असावा असं घरात वातावरणच नव्हतं. अरे देवा, अरे बापरे. म्हणजे काही लोकांचं मत झाला बाबा पास असं होतं, आणि काही लोकांचं अरे, म्हणजे मला आठवतंय की मला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी माझ्या वडिलांनी हे आले होते की त्याला कमी मार्क आहेत पण तरी देखील त्याला मिळेल का ऍडमिशन, त्याला दुसऱ्या ह्याच्यात. तर असं माझ्या वडिलांवर मी प्रसंग आणलेले आहेत. म्हणजे बापरे. पण नाही, पण मी दुसरा पण मुद्दा आहे की माझ्या वडिलांनी कधीही मला जे मार्क मिळतात त्याच्यावरनं माझ्या बुद्धीची किंमत किंवा ते ठरवलं नाही. त्यापेक्षा खूप जास्त गोष्टी मला येत होत्या, समज होती, जे वडिलांना कदाचित माहीत असावं. आता असं वाटतं की ते माहीत असावं, नाहीतर त्यांनी मला ह्या क्षेत्रात येण्याची परवानगीच दिली नसती. बरोबर. म्हणजे मला बाबा नेहमी सांगायचे की लक्षात ठेव, इंजिनियर, डॉक्टर एका विशिष्ट परीक्षा दिल्यानंतर तुम्ही होता आणि तुम्ही डॉक्टर अशी पदवी लावू शकता. बरोबर. असं होतं का? अभिनेते आनंद इंगळे असं बोर्ड लावून मी दुकान खोलू म्हणजे ऑफिस काढू शकतो का? बाबांनी मला फार महत्त्वाचं सांगितलं होतं, ॲक्टर तुला लोक बनवतात आणि ते कधी बनवतात हे सांगता येत नाही.
तोपर्यंत यशस्वी ॲक्टर आहेस. ह्या क्षेत्रात तुला नाव झाल्यानंतर किंमत आहे. त्या नाव होण्यापर्यंत कष्ट आणि नाव टिकवण्याचे कष्ट हे सेमच आहेत. ते सतत करावे लागणार आहेत. तर ते करायची तयारी असेल तर बघ. किती भारी. हो, भारी भारी भारीच, प्रश्नच नाही, काही प्रश्नच नाही. म्हणजे मजा. आणि त्या वेळेला हे सांगणं खूप महत्वाचं होतं. हो, सपोर्ट. असं काय माझ्या घरची परिस्थिती फार प्रचंड श्रीमंती वगैरे अशी अजिबातच नव्हती. पण तिन्ही मुलांना आम्हाला वडिलांनी त्यांना ज्या क्षेत्रात जायचं आहे, मी आज अभिनेता म्हणून 30 वर्ष काम करतोय, बरं वाईट भलं बुरं जे काही असेल, यशस्वी अयशस्वी, पण मी या स्पर्धेमध्ये आता एक टिकून आहे असं आपण म्हणूया. माझा सख्खा धाकटा भाऊ आदित्य इंगळे यशस्वी दिग्दर्शक आहे. आत्ता आलेले 4 चांगले सिनेमे त्याच्या नावावर आहेत. माझा सगळ्यात धाकटा भाऊ आलोक इंगळे हा आज मालिकांमध्ये कॅमेरामन म्हणून बिझी आहे. माझा सख्खा चुलत भाऊ मिलिंद इंगळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत यशस्वी गायक आहे. सो आमच्या घरामध्ये हे होतंच. पण एकाला म्हणजे काय म्हणतात त्याला, कन्व्हेन्शनली जे शिक्षण आहे किंवा ज्या गोष्टी आहेत आणि जे करिअर असतं ते न करता अशा पद्धतीच्या करिअरला तिन्ही मुलांना सपोर्ट करणं ज्याच्यामध्ये अनिश्चितता आहे, हे मला असं वाटतं की फार. आणि त्या काळात म्हणजे आज हे तरी 30 वर्षापूर्वी सोपं झालं. 30 काय त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच या वर्षापूर्वी हे मान्य करणं की त्याला त्याच्या आवडीचं क्षेत्र जायचं आहे. बरोबर. आणि त्या क्षेत्रात कष्ट वाटेल ते करशील. बरोबर. शेवटचा एक मुद्दा आता कष्टावरनं निघालाय. तुम्हाला विचारलास किंवा नाही विचारलास तरी देखील. हो. सो आपण 10वीवरनं डायरेक्ट ऋषिकेश दादाच्या आईवर आलोय. पण तरी सुद्धा मी पुन्हा 10वीवर येईन आणि हे सांगेन की आनंद दादासारखी तुम्हालाही तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचं ॲम्बिशन्स क्लासेस याला तुम्ही भेट द्या. तुम्ही त्यांच्या क्लासेसना जॉईन करा आणि तुम्ही तुमची स्वप्न नक्की पूर्ण करा. आम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देतोच आहोत. आणि आपण परत आता या स्ट्रगलच्या मुद्द्यावर येऊया की एकदा का तुमची 10वी 12वी झाली की तुमचा सुरू होतो स्ट्रगल. जो शब्द तुला अजिबात आवडत नाही तर तो तुला का आवडत नाही ते आधी मला सांग. नाही, मी केलेल्या कष्टाची सहानुभूती किंवा कौतुक ह्याच्यात ते मिश्रित झालं की मला आवडत नाही. कष्ट सगळेच जण करतात. बरोबर. कष्टाचं कौतुक कसलं करून घेत आहे ह्याचा मला राग आहे. मला संताप आहे ह्या गोष्टीचा की मी केलेल्या कष्टाचं लोकांनी कौतुक करावं. सहानुभूती कोणासाठी केलेस? म्हणजे ते जे म्हणतात ना, मी वडापाव खाऊन राहत होतो, लोकांना कळणार नाही की मी अर्धपोटी झोपलेलो आहे. आणि मग अरे तुलाच वाटत होतं ना ह्या क्षेत्रात यावं म्हणून केलंस ना, त्याचं कसलं कौतुक करून घेतोस आता? आणि असे 1 लाख लोक मुंबईमध्ये अर्धपोटी झोपतात. मी कुठून आलो तो काय मराठवाड्यातनं आलो, मी कुठे पुण्यातनं आलो, मी कुठे पश्चिम महाराष्ट्रातनं आलो, मी कुठे साताऱ्याहून आलो, मी कुठे अजून इकडनं आलो तिकडनं आलो. आणि मग कसं माझ्या इथे मुंबईत मला कोणी नव्हतं आणि मी अक्षरशः 10 रुपयावरती काय करूया, हे करायचं का ते करायचं असा माझ्या. अरे कर ना मग. तुला कोणी हाताला धरून बोलवलंय का? नाही नाही, तुझ्याशिवाय रंगभूमी ओस पडली, तू चलच, तू नाही तर सिनेमा होणारच नाही. बोलवलंय कोणी तुला? कोणीही बोलवले नाही. तुझी आवड, तुझी आतली नड म्हणून तू आलायस. तुला आतली पॅशन आहे, तुला ते वाटतंय करायचं म्हणून तू आलास ना. त्या पॅशनमध्ये जे कष्ट करावे लागले तो प्रवासाचा भाग आहे. त्याचं कौतुक कसलं करून घेता? आणि अनेक अनेक वेळेला अत्यंत यशस्वी नटांकडनं सुद्धा, कलाकारांकडनं सुद्धा मी ऐकलंय आणि वाईट वाटतं त्याचं की अरे काय लेवलला तुम्ही जाऊन कौतुक करून घेताय. मी वडापाव खाऊन जगलो याचं कौतुक हवं आहे तुम्हाला? मी कसे 2च कपडे होते याचं कौतुक हवं आहे तुम्हाला? का प्रेक्षकांनी तुमचं मानायचं? स्ट्रगल असलाच तर माझं मत आहे मी कालच्यापेक्षा आजचं काम चांगलं केलं का नाही हा असला पाहिजे. मी काल मला 2 गोष्टी येत होत्या, आज मला 4 येत आहेत की नाही. काल मी 2 पुस्तकं वाचली होती, आज मी 4 वाचली आहेत का नाही. आणि स्ट्रगल ही स्वतःपुरती असलेली गोष्ट आहे. लोकांपुढे मांडून तुम्हाला का? तर लोकांना ते आवडतं म्हणून. लोकांनाही आवडतं अनेक वेळेला की बाबा कसं त्यांनी अगदी हे केलं वगैरे.
मग त्याचं काम जर भंपक असेल, आणि आता काय आहे, 4 लोक जर तुम्हाला म्हणाली तुमचं काम आवडतं, तर तुम्हाला खरंच वाटायला लागतं की आपल्याला काम येतं, नाही का? कारण लोकप्रियता हा जर का क्रायटेरिया राहिला तर तुम्हाला आता 4 लोकांना पण म्हणजे खरोखरीच असा मुद्दा आहे की माझ्या अभिरुचीला एक दर्जा हवा. 10 प्रकारच्या गोष्टी आवडणं अगदी शक्य आहे, पण ग्रेस म्हणतात तसं काळजात खूप बसणारी एक तरी गोष्ट असते की नाही, ती कुठली हे कधीतरी कळणार आहे का? वरवरचं आत्ता म्हणून म्हणलं ना, आत्ता आनंद देणारं, आत्तापुरतं विचार न करायला लावणारं मनोरंजन. आज मनोरंजन याचा अर्थच कॉमेडी असा आलाय दुर्दैवाने. काय करशील तू? अत्यंत मोठमोठ्या कलाकारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये कधीही त्यांनी मी कसा कष्टात जगलो ह्याच्यापेक्षाही मी काय विचार केला त्या कष्टात हे जास्त मांडलंय. नीट बघ, आपण फक्त त्यांनी आयुष्यभर ते कष्ट कसे केले हे जर का मांडलं ना, तर मला लोक अजून लाईक करतील. ही फार दळिद्री आहे. आणि दुर्दैवाचं आहे की मी कसा एक विचारवंत आहे, त्यामुळे मला ते सगळं मांडलंच पाहिजे, नाहीतर नाहीच शक्य. तुझं लोकांनी तू कलाकार आहेस की नाही, मग तुझं कॅरेक्टर कुठलं तरी लक्षात ठेवायला पाहिजे की नाही, तुझी भूमिका लक्षात ठेवायला पाहिजे, तुझं काम लक्षात ठेवायला पाहिजे. आज माझ्या इतक्या वर्षात जर का माझं एखादं काम लक्षात राहिलं नसेल लोकांच्या, तर तो माझा दोष आहे. मी जास्त कष्ट त्याच्यावर करायला पाहिजे. एक सिरियल ऐकून कोणीतरी म्हणलं की अहो तुम्ही फार भारी काम करता, तर त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यासारखं आहे ते. कोणाला पटकन विचारलं ना तुमचं काम नक्की ह्या तुम्ही एवढं भारी म्हणताय ना, तुझं एखादं काम सांग बाबा, लोकांच्या मनावर असलेलं एक काम सांगता येणार नाही. अनेक वेळेला अनेक नट त्यांनी केलेल्या कामापेक्षा त्यांनी केलेल्या भांडणामुळे जास्त प्रसिद्ध झालेत. आहे का तुझं, तू केलेलं काम काय आहे? आणि काहीतरी भंपक मोजक्या लोकांना असं वाटतं की आत्ताच्या आत्ता मारामारी केली पाहिजे, आत्ताच्या आत्ता मत मानलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता याला विरोधात बोललं पाहिजे. मी तुझं कामाचं कौतुक करणाऱ्या लोकांविषयी बोलत नाही. ते प्रामाणिक आहेत, त्यांना तुझं काम खरंच आवडलेलं असू शकतं. पण तू कलाकार म्हणून तुम्ही किती कष्ट सहन केलेत. अरे माणूस म्हणून किती कष्ट सहन केलेत, तुम्ही केलेत, मीही केलेत. ह्याला स्ट्रगल नाही म्हणत, हा रोजचा जगण्याचा भाग आहे लोकांचा. आज मुंबईमध्ये बोरिवलीला राहणारा माणूस जर टाउनमध्ये काम करायला जात असेल तर तो म्हणतो, प्रत्येक वेळेला म्हणायचं का माझ्या फार स्ट्रगल आहे. अरे काम आहे, सगळेजण करतायत, कौतुक कसलं करून घेतात त्याचं, एवढाच माझा मुद्दा आहे. चुकीचा वाटत असेल तर चुकीचा, पण नाही हे म्हणजे कुठच्याही गोष्टीचा अवडंबर माजवू नका, हा तर पहिला हे नाही. तुम्ही अवडंबर सुद्धा एखाद्या म्हणजे आता काय विकण्याचे दिवस आहेत. समजा मी केलेली छोटीशी गोष्ट पण मला चांगली पण काय आणि हे पण काय मला वाजवून समजा लोकांपर्यंत सांगायची असते. एखादा माणूस माझ्यासारखा असतो की नाही, चांगली असेल वाईट असेल, मला नाही बाबा पर्सनल गोष्ट फार लोकांपर्यंत मांडायची. माझ्या सोशल मीडियावरती माझं काहीही पर्सनल नसतं. माझं नाटकाचे, सिनेमाची जेवढ्या जाहिराती, हा एक वृत्ती असू शकते. जे मांडतात त्यांच्याविषयी मला काही हे नाही आहे, पण ते चुकीच्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं जावं अशी जी अपेक्षा असते त्या संदर्भात माझं म्हणणं आहे की क्यों, कशाला हवेत तुला भंपक गोष्टींचे लाड, बाकी काय नाही. तू मुंबईत गेलास तेव्हा मला वाटतं संजय सरांकडेच राहत होता. हो, अजूनही राहतो. हो, गेली 30 वर्ष मी संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, मंजुताई यांच्याकडे राहतो आहे. संजयनी म्हणजे मनात जागा तर जगात जागा, हे त्या दोघांकडे बघून मला कळतं. मुंबईमध्ये आज कित्येक मोठी घरं बाकीच्यांची, नुसतं मुंबई नाही कुठेही असतात, पण घरात एखाद्या माणसाला ठेवून घेणं याच्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, घराचा मोठेपणा नाही. आणि ते आज घरच्या सारखं
घरातल्या मेंबर्स सारखं मी तिथे राहतो ह्याचं श्रेय संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी यांना जास्त आहे माझ्यापेक्षा, माझ्या वागण्यापेक्षा. माझं वेड्यासारखं वागणं सहन करून त्यांनी इतकी वर्ष मला. पण तू इतकं छान बोलतोस, तू का वेड्यासारखं वागशील? म्हणजे वेड्यासारखं वागणं म्हणजे काय तुझ्या दृष्टीने? तू मला इतर वेळेला पाहिलं नाही ते वेड्यासारखं वागणं. यही तो बॉयज टॉक है. यही तो बॉयज टॉक है. नाही, माझ्या आणि संजय मोनेंच्या काही आवडीनिवडी अतिशय चांगल्या जुळणाऱ्या आहेत. पु ल देशपांडे हे आमचं दोघांचंही काय म्हणतात त्याला श्रद्धास्थान आहे. चांगला ह्युमर, चांगल्या पद्धतीचं विनोद, वाचन ह्या आमच्या एकत्र गोष्टी आहेत. सुकन्या कुलकर्णी अतिशय प्रेमळ बाई आहे. एखाद्या माणसाला म्हणजे नवऱ्याकडे असलेल्या एखाद्या त्याच्या मित्राला घरात ठेवून घेणं इतकी वर्ष ही प्रेम असल्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे काय आमची भांडणं होत नाहीत का? पण हो 100%. मतं वेगवेगळी नाही आहेत का? 100%. तर मला म्हणजे मनापासून असं मांडायचं आहे की मी त्यांच्याकडे राहतो, ह्याच्यात मी नीट वागतो, ह्याच्यापेक्षा त्यांनी मला सहन केलं आहे हा भाग खूप मोठा आहे. आणि वेडेपणा म्हणशील तर काय हो, रात्री 1ला या, 2ला या, कधी मद्यपान करून या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्याच की नाही? ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणूया आपण त्याला, त्यांनी कौतुक नाही केलं पण सहन तर केल्या. तुझा वेडेपणा म्हणजे मी काल मिलिंद शिंत्रे सरांशी बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की, आणि त्यांनी हे डिस्क्लेमर देऊनच मला सांगितलं की तो कदाचित मान्यच करणार नाही कारण तो अत्यंत बेभरवशी आहे, असं सांगूनच त्यांनी मला मगाशी म्हणलं तसं की त्यांच्या घरात इतकं बेभरवशी राहून सुद्धा त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. बेभरवशी मी आहे थोडासा कदाचित. सो त्यांनी मला सालासकट सांगितलं की 90 साली बालगंधर्व कॅफेटेरियाच्या वेळी, कॅफेटेरियामध्ये आम्ही असताना तो झाडावर चढून बसला होता असं त्यांनी मला सांगितलं. हो, असू शकतं. म्हणजे तू आता मान्य नाही करणार? नाही, मान्य का नाही करणार? मी फक्त झाडावर चढून असं नाही, मी मला आठवतंय म्हणजे मिलिंद म्हणतो आहे ते अगदी बरोबर आहे. का तेव्हा मी बसलो तो मला माहित नाही, आता कारण आठवत नाही. असंच बसलं. पण मला असं वाटलं की आपण इथनं गप्पा माराव्यात त्यांच्याशी. अगं कितीतरी वेळेला पोलिसांनी आम्हाला पकडून नेलाय. सकाळी 4-4:30ला मी पूर्वी बालगंधर्व रंगमंदिरच्या समोर राहायचो. त्या ब्रिजच्या समोर बरोबर आमचं बंगला होता. बंगला म्हणजे बिल्डिंग होती आणि मकरंद नावाची बिल्डिंग होती आणि त्या समोर जो ब्रिज होता बालगंधर्व रंगमंदिराचा, तिथे कितीतरी वेळेला रात्री 3-3:30 कविता म्हणत, गप्पा म्हणत, गाणी गा, आणि सकाळी 4-4:30ला कोणी जर का थोडी दारू पेलेले जर का कोणीतरी तिथे दंगा करत असतील, दंगा म्हणण्यापेक्षा कविता म्हणत असतील वगैरे, तर पोलीस पकडून न्यायचे म्हणजे काय अगदी तुरुंगात नाही टाकायचे, पण आम्हाला आतमध्ये ह्याच्यापर्यंत घेऊन गेलेले, अगदी येतो आतमध्ये पण टाकले. म्हणजे ती जी चौकी असते छोटीशी, मी बरोबर असलेल्या माझ्या 2 मित्रांची नावं नाही घेणार, मिलिंद म्हणलायस तर मिलिंदला आठवेल ते, पण असेच माझे काही कवी मित्र जे माझ्याबरोबर तेव्हा होते आणि लेखक आणि दिग्दर्शक मित्र, आणि आम्हाला पोलिसांनी फायनली आम्हाला चिडून उद्या त्यांच्या त्या कोठडी म्हणजे ते छोटंसं असतं ना, त्याच्यामध्ये उद्या तुझ्यावर बातमी येऊ शकते. हो, आनंद इंगळे तुरुंगात टाकलं पोलिसांनी तुरुंगात. नाही, ते गेले होते तुरुंगात वगैरे, काय वाटेल ते बातम्या येऊ शकतात. नाही, म्हणून म्हटलं की शक्यतो हे कापता आलं तर बघ, कारण हे नंतर फार त्रासदायक होतं. पण पोलिसांनी येऊन दम देणे की अरे जा ना घरी आता, कारण आम्ही एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, गुन्हा काही करत नव्हतो. ऑब्व्हियसली म्हणत होतो तर बाबा बोरकरांच्या कविता म्हणत होतो, तो कुसुमाग्रजांच्या कविता, पण त्या कधी म्हणायच्या ह्याला पण काही भान आहे की नाही. त्या वेळे म्हणून म्हणलं की तो वेडेपणा खूप केला, मनापासून केला, मुंबईत केला, मुंबईत मित्रांबरोबर खूप जागलो, अशा मित्रांबरोबर जागलो की ज्यांनी खूप क्रिएटिव्ह गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यातनं माझं हे मत तयार झालं आहे की तुमचा वेडेपणा नुसता असून चालत नाही, हे फार महत्त्वाचं मला वाटतं. तुम्ही नुसते वेडेपणा करून चालत नाही, तुमचा वेडेपणा तुम्हाला तुमच्या कलेत कन्व्हर्ट करावा लागतो, तर त्याला किंमत आहे. ॲब्सोल्युटली, व्हेरी ट्रू.
आपण आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आपण पुण्यावर होतो, बालगंधर्वबद्दल आपण बोलत होतो. पुणे या शहराची तुला सगळ्यात जास्त आवडती गोष्ट कोणती आहे, आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी खूप बोलली जाते पण ती तुला आवडत नाही? म्हणजे आता बोलली जाते, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर 1 ते 4 वेळेत पुणेकर झोपतोच, ही जी एक साधारण गोष्ट आहे, तर ती बोलली जाते खूप, आणि आता असं होतं की नाही यार, नाही आता तसं राहिलंय पुणे. तर अशा 2 गोष्टी सांग की जी तुला खूप आवडते आणि एक जी बोलली जाते पण तुला आवडत नाही. हां, बोलली जाते पण आता ते तसं नाही, आवडत नाही पेक्षा ते तसं नाही आहे. म्हणजे हां तुम्ही अगदी पुणेकर, हां असं जेव्हा लोक नाकातनं बोलतात तर आपण कोण असं बोलतो पुणेकर, तर अगदी पुणेकरांसारखं अगदी बरोबर नाही. सगळे कोल्हापूरकर काय होय रांड्याच्या असंच बोलतात का? नाही ना, तेही व्यवस्थित सरळ प्रेमाने बोलतात की. आणि नाही म्हणजे तसं कोल्हापूरकरांची बोलण्याची प्रेमाची एक वेगळी परिभाषा असेल, तसं पुण्याची एक वेगळी आहे. आणि ती एक गोष्ट मला अशी वाटते की असं काही नाही आहे. दुसरी सगळ्यात त्याच्याच बरोबरीने महत्त्वाची गोष्ट वाटते पुणेकरांच्या संदर्भात, जी आनंदाची वाटते मला खरं तर, की पुणे आता खूप मोठ्या प्रमाणावर मुंबई इतकंच सर्वसमावेशक झालं आहे असं मला मनापासून वाटतं. आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीने इंडस्ट्री झाल्या आहेत, ज्या पद्धतीने, तर पुणे आता खूप मोठं झालं. त्याला एक दुसरा शब्द न आवडणारा शब्द मला वाटतो तो म्हणजे फोफावलं. तर फोफावणं हे कारण नसताना असं वाटतं, पण आज जर इथे ह्या शहरामध्ये लोकांना संधी उपलब्ध होत असेल तर गावोगावून लोक येणार, इथे राहणार, आणि मग तुम्ही असं म्हणणार का की फक्त माझ्या पुण्याची संस्कृती, तर मग ती आहेच की, ती आपण जपायची, ती त्यांनीही जपली पाहिजे. आज म्हणजे माझ्या घरात आल्यानंतर माझ्या नियमाप्रमाणे राहावं हे छान आहे, ह्याच्यात काही शंका नाही आहे. पण थोडासा भाग असा पण आहे की तुझ्या घरी काय पदार्थ करतात तोही खायला घाल. तर मी सर्व समावेशक, मी पुण्याचा जाज्वल्य अभिमान असलेला माणूस असलो तर ह्या अशा गोष्टींमध्ये मी फार नाही. पुणे मोठं होत जाणार, परिवर्तनाचे दिवस आहेत, ते संक्रमणाचे दिवस आहेत, ह्याच्यातनंही काहीतरी वेगळं होईल असं मला नक्की वाटतं. हा तुझ्या पहिल्या प्रश्नाचा. आणि दुसरं, तो पहिला प्रश्न काय विचारला होतास तू की कुठली गोष्ट खूप जास्त आवडते पुण्याबद्दलची? हां, पुण्याबद्दलची खूप आवडणारी गोष्ट खरं तर खूप आहेत. मी तुला मनापासून सांगू का, खरंच खूप आहेत. मला पुण्याच्या छान खाद्यसंस्कृतीची गंमत येते. मला प्रभापासनं, श्री उपाहारगृहापासनं, बेडेकरांपासनं, काटाकीरपर्यंत सर्व पद्धतीच्या मिसळ खाण्याची ठिकाणं आवडतात. मला मंडई आवडते. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये, मला माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये असलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या रेल्वे म्युझियमपैकी एक म्युझियम पुण्यात आहे. दुसरीकडे कुठे रेल्वे म्युझियम आहे मिनिएचर? आपल्याकडे आहे. बरोबर की नाही? किती वेळा पुण्यातली मंडळी आहेत आपण राजा केळकर म्युझियमला जाऊन भेट दिली आहे. मला फार आवडतं. मला पुणे, मी तुला सांगू का, बाकीच्या शहरांमध्ये गेलो ना की त्या शहराचा मला वास येतो. कोल्हापूरचा असेल, मुंबईचा असेल, औरंगाबादचा असेल, दिल्लीचा असेल, त्या सगळ्यांचा एक वास आपल्याला वातावरणात येतो. पुणे माझ्यासाठी दरवळतं. इतका सिंपल फरक आहे. पुणे दरवळतं. आणि बस, अजून काय सांगू? हेच आपण शेवटचं वाक्य पुणे आवडतं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण माझं घर पुण्यात आहे. बाकी काय. खूप खूप भारी. आणि आज खरंच म्हणजे आता शेवट पण इतका गोड झाला आहे आणि इतका सुगंधी झाला आहे, त्यामुळे मजा आली आहे. खरंच खूप छान अनुभवता आलं तुला. म्हणजे मी आता तुझे जे पॉडकास्ट ऐकले किंवा इंटरव्ह्यूज ऐकले त्याच्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी मला करायचं होतं आणि तुझ्याकडनं वधवून घ्यायचं होतं, जे थोडंफार प्रमाणात शक्य झालं असं मला वाटतंय. आणि तुमची मतं मला नक्की ऐकायला आवडतील. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते सांगा. तुला हा पॉडकास्ट कसा वाटला ते सांग. मी काय सांगू, कारण ही माझीच मतं आहेत, मी ती बोलतच राहतो. आणि अनेक लोक मला म्हणतात तसं की तू थांबतच नाही, बोलायचं सुरुवात झालंस की. तसंच इथेही झालं. पण मला असं मनापासून वाटतं की अशा निमित्ताने, अशा
तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने काहीतरी संवाद साधता येतो, काहीतरी गप्पा मारता येतात, बोलता येतं, आपली मतं लोकांपर्यंत पोचवता येतात. हे एक अत्यंत प्रभावी माध्यम नक्कीच अशा पद्धतीने आहे आणि मला खरंच खूप आनंद झाला मनापासून की कुठले तरी तुझं कौतुक करायचं म्हणजे मुद्दाम नाही मी खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं म्हणजे मुद्दाम अडचणीत आणणारे किंवा ज्याच्यामुळे तुमच्या पॉडकास्टला काहीतरी एक विसंग किंवा असं पॉप्युलॅरिटी येईल असे कुठलेही प्रश्न न विचारता तू हा अत्यंत संयमित आणि अत्यंत सरळ साधे प्रश्न विचारून पॉडकास्ट केलास किंवा प्रश्न उत्तर केली किंवा प्रश्न कमी आणि बोलणं जास्त मी केलं ते मला जास्त आवडलं. नाहीतर अनेक वेळेला मी असेही पॉडकास्ट अनुभवलेत की तुम्हाला मुद्दाम अगदी त्यांचे ते काय म्हणतात, तुम्ही काय म्हणता का त्याला, नाही तुम्ही ते रील्सच्या साठी म्हणून मुद्दाम असा प्रश्न विचारायचा की ज्याच्यातनं एखादं वाक्य तरी असं येतच की ज्याच्यातनं काहीतरी गैरसमज तयार होऊ शकतात. तर मला असं वाटतं की ते तू न विचारता मला मजा आली. येस, थँक्यू सो मच दादा. धन्यवाद. तुझ्या सगळ्या पुढच्या कामांसाठी तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.